स्थापकाय च धर्मस्य स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। हरि आपण गेल्या वेळेला अवतार कशासाठी परमेश्वर धारण करतो थोडंसं बघितलं होतं. शास्त्र वचनावर सत्यबुद्धी व्हावी हे अवतारांचं एक प्रमुख कारण आहे. शास्त्रांमध्ये जे लिहिलं गेलं आहे ते सगळं सत्य आहे असं केवळ मानणं आणि त्याची सत्यता एखाद्या अवताराकडून बघून पटणं या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणून अवतार नसते तर धर्माचं उत्थापन होऊ शकत नाही. आणि शास्त्रांमध्ये हिंदू शास्त्रांमध्ये जी शास्त्र येतात त्या शास्त्रामध्ये पुराण हे शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. याचा अर्थ तत्त्वज्ञानापोटी जरी श्रुती असल्या, तत्त्वज्ञानातूनच जरी स्मृती उद्भवल्या असल्या तरीसुद्धा इतिहास आणि पुराण या दोघांनाही हिंदू शास्त्रामध्ये तितकंच महत्त्व आहे. याचा अर्थ हिंदू शास्त्र सत्य सांगत असल्यामुळे इतिहास आणि पुराणसुद्धा सत्यच सांगतात. आता इथे प्रश्न असा येतो की जर रामायण सत्य आहे, महाभारत सत्य आहे, महाभारतात सांगितलेलं सत्य आहे असं जर असेल तर दोन गोष्टी आपल्याला जाणवतात की याच्यामध्ये कपोलकल्पित असण्यासारख्या वाटण्यासारख्या बऱ्याचशा अतिरंजित अशा कथा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. अतिरंजित असल्यामुळे त्या कदाचित सत्य नसतील अशी आपली धारणा होते. पण ही धारणा मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडची कशी आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा अवतारांचं स्वरूप असतं. रामकृष्णांना अवतार वरिष्ठ म्हणण्याचं कारण किंवा ज्यांच्याबद्दल विवेकानंदांची वाणीसुद्धा थंड पडली सांगण्याच्या बाबतीत असे रामकृष्ण हे एकमेव अलीकडच्या काळातले असे अवतार होते की त्यांनी शास्त्राच्या प्रत्येक अंगाची सत्यता आपल्याला त्यांच्यामार्फत पटवून दिलेली आहे. ज्याच्यामध्ये रामायणसुद्धा आहे, ज्याच्यामध्ये इतिहाससुद्धा आहे, ज्याच्यामध्ये महाभारतसुद्धा आहे, ते कसं पटवून दिलं हे सुद्धा आपल्याला त्यांच्या अवतारातून कळतं. पहिल्यांदा आपण जे पाहिलं आत्तापर्यंत तो म्हणजे अवतारला त्याच्या लहानपणामध्ये आपण अवतार आहोत याची जाणीव असते की नाही हा प्रश्न स्वतः रामकृष्णांनाच विचारला गेला. रामकृष्णांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याला जो प्रश्न ज्याच्या मनामध्ये आला तो त्यांनी विचारला आणि सहसा इतिश्री गुह्यतम असं म्हणणारे भगवानसुद्धा पार्थाला 18व्या अध्यायात सांगतात की प्रत्येकाला तू हे सांगू नकोस. असं असूनसुद्धा एक अवतार वरिष्ठ रामकृष्ण फक्त ठाकूर असे होते की त्यांना कोणताही प्रश्न कोणीही साधकांनी विचारल्यानंतर ते त्याची उत्तरं सडेतोड अनुभवातून द्यायची. आणि म्हणून त्यांच्या मुखातून पडलेलं प्रत्येक वाक्य हे सत्यतेला अनुसरून असल्यामुळं रामकृष्णांच्या बालपणीच्या अवतार आणि त्याची जाणीव याबद्दल जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा रामकृष्णांनी स्वतः असं सांगितलं की माझ्यामध्ये एका ताकदीचा शक्तीचा संचार आहे याची पुसटशी जाणीव मला जरूर होत होती. ज्या वेळेला मी एखाद्या गोष्ट करण्यासाठी माझं लक्ष केंद्रित करत असे आणि ते करत असलेलं काम जरी व्यवहारातलं जरी असलं तरी मला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती काम करताना जाणवत असे की त्या कामामध्ये जी एकाग्रता त्या एकाग्रतेचा मला आनंद मिळतो. काम होत असे पूर्ण हा भाग वेगळाच, त्याचा व्यावहारिक फायदा तो होतच होता, पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे कामामध्येच आनंद वाटत होता. याचाच अर्थ प्रत्येक करत असलेलं काम हे ईश्वराचं काम असं असू शकतं हे रामकृष्णांच्याकडे बघितल्यानंतर पडतं. आणि म्हणूनच रामकृष्ण जेव्हा साधं काम आईला मदत करण्याचं सुद्धा जेव्हा काम करत असत, ज्याच्यामध्ये पाणी आणणे हे सुद्धा काम होतं, या कामामध्ये सुद्धा रामकृष्णांना आत्मिक आनंद मिळत असे. पण सुस्पष्ट जाणीव आपण अवतार असल्याची यायला ठाकूर स्वतःच म्हणाले की वेळ लागतो. आणि ती साधारण वेळ आता येऊन ठेपली होती. वय झालं होतं 16 वर्ष. रामकृष्ण आता
1855, 36चा जन्म आहे, 16 वर्ष झालेली होती. घरची परिस्थिती खराब झालीच होती. वडील गेलेले होते. मोठा भाऊ कलकत्त्याला येऊन त्यांनी टोळ आपण पाहिलं, एक संस्कृत शाळा काढली होती. त्या पाठशाळेमध्ये फारसे विद्यार्थी नव्हते, असले तरीसुद्धा ते ब्राह्मण विद्यार्थी असल्यामुळे, तेच मूळची गरीब असल्यामुळे फारसी काही गुरुदक्षिणा मिळत नव्हती. अगोदर फी सांगितलेली जात नव्हती, मिळालेली दक्षिणा हीच फी, अशा पद्धतीचा त्या काळी व्यवहार होता. त्या उपरसुद्धा जर कोणी शिकायला आलं तर त्याची योग्यता शास्त्राप्रमाणे बघितली जायची. विधीमध्ये लिहिलेलं असेल तरच संस्कृत आणि श्रुतीचं शिक्षण दिलं जायचं. कोणीही येऊन श्रुतीचं शिक्षण घेऊ शकत नसे आणि यावर त्या काळी त्यांचा विश्वास होता. याबद्दल जेव्हा रामकृष्णांना विचारण्यात आलं की असा वेदांचा अधिकार एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गटाला, एखाद्या समूहाला नाकारता येतो का, त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर फार संयुक्तिक आहे. ज्या समूहाला किंवा ज्या व्यक्तीला वेदांचा अधिकार नाकारला जातो त्या व्यक्तीच्या अधिकाराबद्दल निश्चित पारख शिकवणाऱ्यांनी करून घ्यावी. तशी जर शक्ती त्याच्याकडे नसेल तर ती विद्या त्याला द्यायची इच्छा असली तरीसुद्धा संक्रमित होऊ शकणार नाही. आणि एका काळानंतर अशी परिस्थिती येते की जो विद्या देतो त्याला समोरच्याच्या योग्यतेची कमी अधिक जरी योग्यता असली तरीसुद्धा तो देऊ शकतो. म्हणून असा शिक्षक, असा गुरु जो कोणालाही आपली विद्या आपल्या योग्यतेमुळे समोरच्याची योग्यता नसेल तरीसुद्धा देऊ शकतो असं असेल तर त्यावेळेला त्याला वर्णाच्या अधिकारानुसार शास्त्र संक्रमण करायची अजिबात बघण्याची त्याला गरज नाही. पण या उलट ज्याला अजूनही अनुभूती आलेली नाही असा कोणी आपल्याला माहीत असलेलं जे जे आपणासी ठावे ते ते सकळासी दावे हे करण्यासाठी जो प्रयत्न करेल त्यावेळेला मात्र समोरच्या माणसाची पात्रता पाहणं जरुरीचं आहे असं ठाकूरांचं म्हणणं होतं. आणि म्हणून मग ते जेव्हा इथे आले 1855ला त्यावेळेला रामकुमार म्हणजे मोठे भाऊ, त्यांना असं वाटलं की आता आपण याला बोलू, इथे थोडंसं काम वाढवता येईल, थोडं आणखीन आर्थिक उत्पन्न वाढेल. नाहीतरी घरी आता सगळी ददात चाललेली आहे, घरची परिस्थिती फारशी ठीक नाही आहे. त्यानुसार त्यांनी मग घरी निरोप पाठवला आणि त्यांना सांगितलं की रामकृष्णांना इकडे पाठवून द्या. त्याप्रमाणे रामकृष्ण त्यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा एका मोठ्या शहरामध्ये म्हणजे कलकत्त्यामध्ये पोचले. एक मित्रा म्हणून होते ज्यांच्या घरी भिक्षुकीचं काम म्हणजे पूजेचं कामसुद्धा रामकुमार करत असत. त्यांनीच त्यांना राहायची एक छोटीशी खोली दिली होती. त्याच खोलीमध्ये येऊन रामकृष्ण राहिले. आता प्रश्न असा होता की आत्तापर्यंत रामकृष्णांनी एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळलेली होती, ती म्हणजे कधीही त्यांनी असं त्यांच्या मनामध्ये काम किंवा नोकरी या शब्दाचे ते भयंकर निर्भत्सना करत असत. इतकंच नव्हे, ते निरंजनानंदांना एकदा नोकरी लागल्यानंतर त्यांनी येऊन सांगितलं की निरंजनानंदांना नोकरी लागली हे बघितल्यानंतर ते म्हणाला मला आता जवळजवळ सहस्त्र इंगळ्या डसाव्यात तितक्या वेदना झाल्या. त्याबरोबर बाकीच्या शिष्याने विचारले की महाराज असं का, त्यांच्या घरची परिस्थिती बघा, त्याला नोकरी करायला पाहिजे. तर रामकृष्णांनी असं सांगितलं की आपल्या आयुष्याचा हेतू हा नोकरी असूच शकत नाही. मग ते म्हणाले असं असेल तर मग जगामध्ये कामं कोणी करायची आणि मग पैसे कोणी मिळवायचे. ते म्हणाले मी जगाचं बोलत नाही आहे, समोर माझ्या जो वसला निरंजनानंद त्याचं बोलतो आहे. इथं आलेले जेवढे 15-16 लोक माझ्यासमोर आहेत त्यापैकी कोणीही नोकरी करू नये असा ईश्वरी संकेत आहे असं मला वाटतं आहे. तेवढ्यात कोणीतरी सांगितलं महाराज त्यांच्या घरी त्यांची आई आहे, आजारी आहे, घरामध्ये अजिबात उत्पन्न नाही आहे, त्यामुळे त्यांना नोकरी करणं जरुरीचं आहे. एवढं ऐकल्यानंतर ते म्हणाले हां मग ठीक आहे, मग ती आईनीच व्यवस्था केलेली आहे त्यामुळे त्याला तिकडं जावं लागेल. इतका त्यांचा नोकरी या शब्दाशी त्याची निर्भत्सना करत असत. आता गंमत अशी झाली, इकडे आल्यानंतर रामकुमारांचं लक्ष आपल्या धाकट्या भावावर होतं. त्याला म्हणायचे तू हे शिक, ते शिक, हा मंत्र शिक, ती पूजा शिक, ती अर्चना शिक, कारण हे केलं की ह्याच्यातून बक्षिके मिळते, ते केले की त्याच्यातून दक्षिणा मिळते. रामकृष्ण म्हणायचे मी शिकायचे ते शिकतो, मला देवाची पूजा करायला सांगितलं तर मी देवाची पूजा करेन, मग ती आमची असू दे नाही तर आणखी कोणाचीच असू दे, मी पूजेसाठी पूजा करेन, पण दक्षिणेसाठी पूजा माझ्या हातून होणार नाही. रामकुमार म्हणायचे रे आणखीन थोडंसं शिक, आणखीन थोडंसं शिकलास तर मग हे शास्त्र ज्याला माहिती आहे, चंडी याग आहे, अमुक आहे, हे ज्याला माहिती आहे, रुद्र सगळा जर आला तर तुला त्या अभिषेकाला जाता येईल. रामकृष्ण म्हणायचे या पद्धतीने मी काही करू शकत नाही. रामकुमारांचे असं लक्षात आलं की आपला भाऊ काही आपलं फारसं ऐकत नाही. पण गमतीचा भाग असा आहे की हा जिथं जिथं जातो तिथली माणसं मात्र अत्यंत आनंदी असतात. जसं गावाकडं होत होतं तसंच आता इथे सुद्धा सुरू झालं. ज्या भागामध्ये ते राहत होते, झामापुकूर हे गाव होतं, तिथला छोटासा भाग होता तिथला, त्या भागामध्ये सुद्धा जे जिथं जात असत तिथल्या सगळ्या स्त्रिया रामकृष्णांच्या त्या वागण्याने, त्यांच्या त्या पूजा करण्याच्या पद्धतीने, त्यांच्यावरच्या त्या निरागस हसण्याने इतक्या खुश असायच्या की ज्या जिथं भेटेल तिथं त्यांना बोलवून घेतलं जायचं.
कोणी त्यांच्याकडून रामायण ऐकायचं, कोणी त्यांच्याकडून भागवत ऐकायचं, कोणी त्यांच्याकडून गाणी म्हणून घ्यायची, कीर्तन म्हणून घ्यायची, देवाची जी काही गाणी म्हणतात असं सगळं चाललेलं होतं. शेवटी रामकुमारांनी असा विचार केला की नाहीतरी आपला भाऊ ऐकत नाही आणि हा थोडासा वेगळा दिसतो आहे, त्यामुळे त्याच्यावर रागवण्याचं सुद्धा त्यांना धारिष्ट फारसं होत नव्हतं. असं करत करत त्यांची 3 वर्ष तिथं गेली. 1852 ते 55 हा काळ तिथे असा गेला. रामकृष्ण आता 19 वर्षाचे झाले. रामकृष्णांच्या आणि त्यांच्या मोठ्या भावामध्ये 37 वर्षांचा फरक होता, कारण खूप वेळाने झालेलं बाळ होतं. आता प्रश्न असा होता की जरी त्यांची 3 वर्ष झालेली असली तरी उत्पन्नामध्ये काही फारशी भर पडलेली नव्हती. रामकुमार चिंतित होते, कारण शेवटी घरातला मोठा भाऊ होता, घर चालवायचं होतं. गदाधरांचं मात्र ठाकूरांचं चाललं आहे तसंच चाललं होतं. रोजचा दिवस यायचा, रोजचा दिवस जायचा, त्यांना त्याच्याबद्दल फारसं काही वाटत नव्हतं. आणि हे सगळं होत असतानाच कलकत्त्यामध्ये एका ठिकाणी एक वेगळी घटना घडत होती. कलकत्ता हे त्या काळामध्ये साधारण इंग्रजांचं येणं नुकतं झालेलं होतं. वॉरन हेस्टिंग्ज वगैरे ही मंडळी साधारण 1774ला प्लासीची लढाई वगैरे झाली. थोडा पाय रोवायला ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवात केली होती. अजून राणीचं राज्य आलेलं नव्हतं, पण साधारण राणीचं राज्य यायला 2-3 वर्षांचाच अवधी होता. 1857च्या जवळची गोष्ट आहे. साधारण समाजामध्ये जी श्रीमंत लोक असायची ते जमीनदार होते. त्यामुळे कलकत्ता, बंगाल, आसाम हा प्रांत एक समजला जायचा, कारण याची फाळणी नंतर 1905ला झाली. तोपर्यंत बंगाल हा एकच प्रांत होता. या प्रांतामध्ये जमीनदार लोक श्रीमंत होते. जसं टागोरांचं घराणं हे खूप श्रीमंत घराणं होतं. त्याला टागोर म्हणजे जरासेंको नावाचा एक मोठा इलाका होता, तिथले ठाकूर असं त्यांना समजलं जायचं. तसं त्या ठिकाणी बहुतेक सगळे जे ठाकूर होते एकतर ते क्षत्रिय होते किंवा एकतर ब्राह्मण होते, जसे टागोर होते. पण त्याच वेळेला त्या ठिकाणी एक जान बाजार म्हणून एरिया होता. त्या जान बाजार ह्या विभागामधले सगळ्यात मोठी एक जमीनदार जी राणी होते तिचं नाव होतं राणी रासमणी. हिचं नाव राणी होतं कारण हिची आई हिला राणी म्हणून हाक मारायची. ते तिचं नाव नव्हतं, तिला राणी म्हणून हाक मारत होती, पण तिचं नाव राणी रासमणी असंच पडलं. त्याचं कारण असं होतं की या बाईंकडे साधारण जे गुण होते ते साधारण झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर याचं संमिश्र मिश्रण तिच्या स्वभावामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अत्यंत गरीब घरातली ही मुलगी, तिची आईसुद्धा तिच्या लहानपणीच गेली आणि मूळची जी जात होती ती कोळी जात, म्हणजे मासे पकडून खाणे, त्याला कैवर्त असं म्हणतात कलकत्ता म्हणजे बंगाल प्रांतामध्ये, आपल्याकडे त्यांना कोळी म्हणतात. या कोळी जमातीतली ती असल्यामुळे एकदा ती अशी गंगेवर गेलेली असताना त्याच वेळेला त्या गंगेच्या दुसऱ्या बाजून एका बोटीमध्ये बसून तिकडच्या बाजूनी एक जे गृहस्थ येत होते आणि ते गृहस्थ म्हणजे राजचंद्र दास म्हणून होते. हे राजचंद्र दास म्हणजे मोठे जमीनदार होते. या राणी रासमणी 11 वर्ष वयाच्या होत्या, पण दिसायला प्रचंड देखणी मुलगी होती. तेव्हा आपल्या मित्रांबरोबर आपल्या पत्नीचा विरह कमी करण्यासाठी राजचंद्र दास जेव्हा बोटीवरून बाहेर भ्रमणाला निघाले होते त्यावेळेला त्यांना किनाऱ्याला ही मुलगी दिसली आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की आपल्याला, कारण तसे जमीनदारच होते, तरुण होते आणि लवकर कोवळ्या वयामध्येच पत्नी गेलेली होती, त्यामुळे आपण हिच्याशी विवाह करावा असं त्यांच्या मनात आलं. त्याप्रमाणे त्यांनी ज्ञानरूप पाठवला. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले की एवढा मोठा जमीनदार आणि अत्यंत निष्कांचन असणारी ही मुलगी हिच्याशी लग्न करतोय. पण राजचंद्रदासांच्या मनामध्ये काय होतं किंवा लीलेमध्ये असणारा तिचा भाग पुढे रामकृष्णांचा होता म्हणून असेल, पण त्या दोघांचं लग्न झालं. हे लग्न झाल्यानंतर ती जेव्हा एवढ्या मोठ्या घरामध्ये आली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ही इथं आल्यानंतर खरोखरच राणीसारखं तिचं वैभव होतं, राहणार कशी इथे. पण ज्या चाणाक्षने तिने संपूर्ण ती इस्टेट सांभाळली, कारण लग्न झाल्यानंतर काहीच काळामध्ये तिचे पती गेले आणि ती विधवा झाली. म्हणजे ती विधवा झाली, ती वयाच्या जवळजवळ 20-25व्या वर्षीच विधवा झाली. त्यांना 4 मुली होत्या. या 4 मुलींना वाढवणं आणि इतकी अवाढव्य इस्टेट सांभाळणं, किती मोठी इस्टेट होती हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. त्या काळचे दुसरे सरंजामदार म्हणजे मोठे जमीनदार कोण असतील तर टागोर होते. रवींद्रनाथ टागोरांचे आजोबा म्हणजे देवेंद्रनाथ टागोरांचे वडील हे त्या काळामध्ये इतके मोठे जमीनदार होते की ते त्या काळच्या भारतातल्या पहिल्या बँकेचे पहिले डायरेक्टर होते. त्यांचा मृत्यू इंग्लंडला झाला. त्यांनी त्या काळामध्ये खूप मोठी कंपनी काढली होती. त्या कंपनीने पुष्कळ पैसे मिळाले होते. भारतातली पहिली कोळशाची खाण ही रवींद्रनाथ टागोरांच्या आजोबांच्या मालकीची होती.
असं श्रीमंत असणारं हे जमीनदार घराणं त्यांनी इंग्लंडला जाण्यासाठी जेव्हा खर्च येणार असेल वाटल्यानंतर त्याने आपल्या इस्टेटीतला काही छोटासा पार्ट विकण्याचं ठरवलं, तो या राणी राजमणीला विकला. याचा अर्थ एवढ्या मोठ्या जमीनदाराची जमीन घेण्याची ऐपत असणारी ही बाई होती. हिच्याकडे नोकरांचा ताफा होता. हिची जी इस्टेट होती ती जवळजवळ बंगालपर्यंत पसरलेली होती. अनेक भागाचं उत्पन्न तिच्याकडे येत होतं आणि लक्ष्मी त्याच्या घरी अक्षरशः नांदत होते. हे सगळं असूनसुद्धा हिच्याकडे अत्यंत चांगले सद्गुणसुद्धा होते. जरी ती कोळी जमातीची असली, जरी ती शूद्रामध्ये मोडत असली, तरी तिच्याकडे अंगी असणारे गुण मात्र फार मोठे होते. तिच्या धैर्याबद्दलच्या काही कहाण्या त्यावेळच्या सांगतात, त्याच्यावरून ती कशा पद्धतीची स्त्री असावी आपल्याला कळतं. एकदा त्या काळी ईस्ट इंडिया कंपनीच्या बऱ्याचशा सोल्जर लोकांना, भारतीय लोकांना त्रास द्यायची सवय असायची. त्यातले बहुतेक जण जायचे गुत्त्यावर दारू प्यायचे, सोल्जर असायचे. त्यांनी येताना मग कुठेतरी कोणाला तरी त्रास द्या, रस्त्यावर कुठल्या तरी माणसाला त्रास द्या, असं चाललेलं असायचं. एकदा जवळजवळ 30-40 असे त्या ब्रिटिश सोल्जर्स दारू पिऊन या राणीच्या इस्टेटजवळ आलेले असताना त्यांनी राणीच्या काही नोकरांना मारहाण केली. त्या मारहाणीला प्रतिकार म्हणून काही नोकर आणखी तिथे गेले तर त्यांनाही मारहाण केली. असं होत होत ते सगळेच्या सगळे वाड्यात घुसले यांच्या. हिच्या राजवाड्यात आल्यानंतर असं लक्षात आलं की हिचा जो जावई, कारण नवरा तर गेलेलाच होता, जावई हा सगळ्यात घरातला मोठा माणूस होता. त्यांचं नाव माथुरबाबू. ते माथुरबाबू परगावला गेले होते. आता प्रश्न असा होता की यातला कोण तोंड देणार. या राणी रासमतीने स्वतः आपल्या हातामध्ये सगळी अस्त्र घेऊन ही बाई आपल्या घरातून बाहेर पडली आणि त्या अख्ख्या आलेल्या 40 ब्रिटिश सोल्जरच्या जमावाच्या समोर गेली. तिचा तो अवतार बघून हे सगळे परत मागे गेले. इतकी ती धाडशी होती आणि तशी धोरणी पण होती, भयंकर हुशार होते. तिने आपला व्यवसाय आणि आपला इस्टेट इतकी चोख ठेवली होती की त्यामुळे तिच्या उत्पन्नामध्ये वृद्धिंगतच होत गेलं होतं उत्पन्न. एकदा गंमत अशी झाली की संपूर्ण कोळी जेवढे होते ते सगळ्यांचं गंगेच्या किनारे जाऊन मासे पकडणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आणि राणी कोळीच होती. तेव्हा एक दिवस ब्रिटिश सरकारने असं फरमान काढलं की मासे पकडले तर मासे पकडण्यावर टॅक्स म्हणून त्यांनी फिश टॅक्स नावाचा एक टॅक्स काढला. मग हा टॅक्स काढल्यानंतर गरीब लोक त्यात जे काही मिळेल ते मासे घ्यायचे, ते जाऊन कलकत्त्यात विकायचे, त्यातून आपलं घर चालवायचं. त्यात आता परत टॅक्स आल्यामुळे आमदनी त्याच्यामध्ये घटली, असं झालं. आणि प्लस यांचा त्रास, किती मासे होते, किती दिले, किती टॅक्स दिला, हे सगळेच्या सगळे राणीकडे आले आणि राणीला सांगितलं की आम्हाला असा असा त्रास होतो आहे. राणी फार चतुर होती. तिने सांगितलं ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते. तिने जी युक्ती केली ती पाहण्यासारखी आहे. तिने भरपूर पैसे देऊन त्या संपूर्ण तो जो भाग होता, त्या भागातले सगळा किनारा जो होता तिथले मासेमारीचे अधिकार खरेदी केले. ईस्ट इंडिया कंपनीलाही बरं वाटलं, एकदम इतके पैसे मिळालेत, कोणाचे छोटे छोटे करण्यापेक्षा, म्हणून त्यांनी अधिकार देऊन टाकले. अधिकार मिळाल्याबरोबर या बाईंनी काय केलं तर जिथून ती नदी जात होती त्या नदीवर एक असं कुंपण घालून टाकलं. आता या कुंपणामुळं ब्रिटिश लोकांचं कुठलंही जहाज इकडे येऊ शकत नव्हतं किंवा जाऊ शकत नव्हतं. हे बघून सगळ्या लोकांनी त्यांना तक्रार केली. ते म्हणाले जहाजांच्या आवाजाने मासे थांबत नाहीत, मासे थांबत नाहीत, आम्हाला मासे पकडता येत नाहीत आणि मी तर पैसे दिलेत मासे पकडण्यासाठी. ही केस त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या हेड ऑफिसपर्यंत गेली आणि त्यांनी शेवटी असा निर्णय दिला की राणी म्हणते ते बरोबर आहे, तेव्हा एकतर तिच्याकडून परत घ्या अधिकार. राणीने सांगितले मी अधिकार परत देते, तुम्ही फक्त फिश टॅक्स बंद करून टाका. अशा पद्धतीने सगळ्या कोळी लोकांना त्यांचा फिश टॅक्स जो आहे तो बंद झाला. फार चतुरबाई होते आणि तिच्या दानशूरतेबद्दल खूपच ती प्रसिद्ध होती. आजसुद्धा गंगेचे जवळजवळ, कलकत्त्यामधल्या गंगेचे जवळजवळ 1/3 घाट हे राणींनी बनवलेले आहेत. इतकंच नव्हे तर त्या काळी बहुतेक सगळ्या हिंदू कुटुंबांमध्ये तीर्थयात्रेला जाणं हा घरातला एक प्रघातच होता. वय झाल्या किंवा वानप्रस्थाश्रमाच्या सुरुवातीला घरातून बाहेर पडायचं. साधारण 1-2 वर्ष रामेश्वरमपर्यंत सगळं जाऊन वाराणसी, रामेश्वरम ही ठरलेली ठिकाणं होती. त्याच्यामध्ये जगन्नाथपुरी एक महत्त्वाचं ठिकाण होतं. त्यामुळे आसाम आणि पूर्वेकडचा भाग, तिकडून येणारे प्रत्येक तीर्थयात्री जो होता तो त्या भागातून, कलकत्त्यातून जायचा आणि पुरीकडे जायचा. या बाईंनी त्या काळामध्ये कलकत्त्यातून जगन्नाथपुरीला जाणारा जो रस्ता आहे तो तयार करून दिला होता. आणि असे सगळं काम करत असल्यामुळे तिच्या मनामध्ये नेहमी सेवेची भावना होती. आणि या सेवेच्या भावनेच्या पोटीच तिच्या मनामध्ये असा विचार आला की आपण या आपल्या इस्टेटीमध्ये एक, आपल्या हयातीमध्ये
एक खूप मोठं कालीमातेचं मंदिर बांधावं. आणि म्हणून कालीमातेचं मंदिर बांधण्यासाठी त्यांनी हालचाल चालू केली. पण ती हालचालसुद्धा चालू करण्याचं कारण फार वेगळं होतं. हिला 4 मुली होत्या. यापैकी तिची 3 नंबरची जी मुलगी होती, त्या मुलीचं लग्न त्यांनी माथुर बाबू नावाच्या गृहस्थाबरोबर करून दिलं. आणि लग्न झाल्यानंतर एक मुलगा झाला आणि ती वारली. आता प्रश्न असा होता की जावई आता दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करणार आणि हिला एक ऑलरेडी मूल आहे, या मुलाचा कदाचित प्रतिपाळ व्यवस्थित होणार नाही, म्हणून त्या काळच्या प्रथेप्रमाणे तिने आपली राहिलेली जी धाकटी मुलगी होती ती परत एकदा त्यालाच दिली. म्हणून जगदंबा नावाची सगळ्यात लहान मुलगी होती, तिचं लग्न या माथुर बाबूंच्याबरोबर झालं. म्हणजे जावई परत घरात आला, नातूसुद्धा घरात राहिला. अशा पद्धतीने ती आल्यानंतर तिने हळूहळू माथुर बाबूंना सगळं शिकवायला सुरुवात केली. कारण शेवटी तिला मूल नसल्यामुळे, मुलीच असल्यामुळे सगळी इस्टेट आता त्या माथुर बाबूंना जाणार होते. त्याप्रमाणे ती हळूहळू त्यांना प्रत्येक व्यवहारामध्ये तयार करत होती. साधारण 1847 साली तिच्या असं लक्षात आलं की आता त्यांना जमतं आहे सगळं, आता आपण ह्याच्यातून हळूहळू अंग काढून घ्यावं. आणि तशी ती धार्मिक वृत्तीची होती. त्यामुळे 1847ला त्यांनी असं ठरवलं की आता आपण बनारसला जावं, वाराणसीला. आणि राणी जाणे ती किती मोठी होती त्याचं उदाहरण असं आहे की जेव्हा तिने जायचं ठरलं तेव्हा ज्या बोटी निघाल्या, कारण त्यावेळेला कलकत्त्याहून हुबळीवरून बोटीने जायचे आणि नंतर गंगेच्या पात्राने पुढं जायचं, त्याच्यासाठी ज्या बोटी तयार केल्या गेल्या त्या जवळजवळ 100 होत्या. इतकं त्याचा जामानिमा होता. कारण यात्रा म्हणजे अशी होती की तीर्थयात्रेला जातानाच जवळजवळ 600-700 माणसं असायची राणीच्या बरोबर. मग त्या 600-700 माणसांचा शिधा, त्याच्याबरोबरचे सगळे ब्राह्मण, त्याच्याबरोबरची पूजा अर्चा करणारी मंडळी, हे सगळं, त्याच्यानंतर घरचे देव, त्या देवांचं तिथं होणारं करायचं जे उत्थापन, हे सगळं त्याच्याबरोबर असायचं. हे सगळं झालं असताना एक गोष्ट अशी घडली की वाराणसीला ज्या वेळेला जायचं ठरलं त्यावेळेला पहिल्या दिवशी शिडं हकारली गेली, सगळं भरलं, राणी त्या डेकवर चढली आणि इतक्यात प्रचंड मोठं वादळ गंगेमध्ये सुरू झालं. आता वादळ सुरू झाल्यानंतर सगळ्यांनी असं सांगितलं की आत्ता यावेळेला काही होडी आपण पुढे घेऊ जाऊ शकत नाही, तेव्हा आपण थोडं थांबलेलं बरं. त्याप्रमाणे ती पहिल्या दिवशी 1 इंचसुद्धा पुढं न जाता सगळेच तिथं थांबले. आणि त्या दिवशी रात्री राणी झोपलेली असताना तिच्या स्वप्नामध्ये चक्क कालीमाता आली. आणि कालीमातेने तिला स्पष्ट आदेश दिला की कोणतंही व्रतवैकल्य करण्याची जरूरत नाही, तीर्थयात्रेला जाण्याची जरूरत नाही, माझं मंदिर इथं बांध, मी इथं येऊन राहणार आहे. राणीला खूप आश्चर्य वाटलं की स्वतः कालीमातेने आपल्याला असं सांगितलेलं आहे. त्याबरोबर त्यांनी ते सगळं बंद करून टाकलं. वाराणसीची तीर्थयात्रा रद्द केली आणि 1847 साली या बाईंनी ताबडतोब असं ठरवलं की आपण एक खूप भव्य मंदिर कालीचं बांधायचं आणि तिथे कालीला घेऊन यायचं. त्याप्रमाणे त्यांनी त्यावेळेला 20 एकर जागा, जी आत्ता दक्षिणेश्वर जे आहे ती जागा, त्यांनी 20 एकर जागा विकत घेतली. एक हेस्टी नावाचा इंग्लिश माणूस होता, त्याच्याकडे त्यांनी प्लॉट घेऊन ठेवलेलं होतं, त्याच्याकडून पैसे देऊन तो विकत घेतला. त्या प्लॉटचं वैशिष्ट्य असं होतं की ती जेव्हा बघायला गेली तेव्हा त्याच्याबरोबर पंडित होते, वास्तू जाणणारे, ज्यांना जमिनीचं कळतं ते सगळ्यात बरोबर होते. त्यांनी सगळ्यांनी ती जमीन पाहिली आणि त्यातल्या बहुतेक सगळ्या पंडितांनी सांगितलं की राणी, ही जी जमीन आहे ही कुर्माकृती आहे. जसं एखाद्या कासवाचा मधला भाग वर असतो आणि बाकीचे पाय वगैरे सगळे खाली असतात, तशा प्रकारची ही जमीन होती, अत्यंत शुभ आहे म्हणून सांगितलं. तेवढ्यात आणखी एक बातमी अशी आली की यातली अर्धी जमीन ही एका मुसलमान फकीराची दफनभूमी आहे, तो पीर होता. ते एक शुभलक्षण मानलं गेलं. आणि मग अशा पद्धतीने या 20 एकरामध्ये राणीने 1847 साली आपल्या मनामध्ये असणारं प्रचंड मोठं मंदिर बांधायला सुरुवात केली. या मंदिरामध्ये अनेक मंदिरं असतील आणि त्या मंदिरांचे जे सुळके असतील ते 9 असावेत, ते 9च्या 9 दुरून दिसावेत अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे त्या काळामध्ये 1847 सांगतो, ज्यावेळेला एका माणसाचा पगार साधारण 6 ते 8 रुपये असायचा, त्या काळामध्ये 9 लाख रुपये खर्च करून या बाईंनी 20 एकर ह्याच्यावर हे मंदिर बांधायला 10 वर्ष लागली. 10 वर्ष मंदिराचं काम चालू होतं, पण राणी खूप अधीर झालेली होती. तिला असं जाणवत होतं, गंमत म्हणजे 1861ला त्याचा मृत्यू पण झाला. कुठून तरी तिला असं जाणवत होतं की आपल्याला हे मंदिर लवकर पूर्ण करायचं आहे. मंदिर पूर्ण व्हायला आलं आणि मंदिर पूर्ण होत असतानाच आता काय करायचं, कसं पुढे आता शेवटच्या 3 वर्षामध्ये काय काय करायचं असं चाललं होतं. तेवढ्यात राणीला परत कालीमाता तिच्या स्वप्नामध्ये आली आणि तिला सांगितलं की मला इतका वेळ नको लावतो, मी थांबली आहे, मला इथं अवतरित व्हायचं आहे,
आणि मी त्याच्यासाठी थांबलेली आहे, त्यामुळं तुझं ते बांधवायचं काम जे आहे ते चालू राहील, माझी प्रतिष्ठापना अगोदर कर. मग आता प्रतिष्ठापना करायची म्हटल्यानंतर राणीने काय केलं, तर राणीने तिची मूर्ती आणून ठेवली होती काली मातेची बनवून. ती बंगालमधले जे फार उत्कृष्ट स्थापत्यशास्त्रज्ञ होते त्यांच्याकडून बनवलेली होती. ती बनवलेली मूर्ती, मूर्तिकारांकडून बनवलेली मूर्ती आणून ती एका खोक्यामध्ये बंद करून ठेवली होती, लाकडी खोक्यामध्ये. खूप मोठी मूर्ती होती ती. आत्ता जी काली मंदिरामध्ये आहे तीच ती मूर्ती आहे. या मूर्तीला बंद करून ठेवल्यानंतर मूर्तीचं घडवणं हे जसं आत्ता तसं त्या काळी आणखीनच वेगळ्या पद्धतीने पाहिलं जायचं. कारण मूर्तिकाराचे मूर्तीच्या दृष्टीने शास्त्राचे काही नियम आहेत. त्या शास्त्रानुसार मूर्तीचे देवीचे डोळे हे तसे असले पाहिजेत, देवीचा हात असा असला पाहिजे, देवीची उंची ही अशी असली पाहिजे, देवीच्या हातामध्ये म्हणजे तिच्या अंगांमधलं जे एकमेकाचं जे प्रपोर्शन आहे ते कशा पद्धतीचे असावे, हे सगळे नियम पाळून पहिल्या टाकीचा पहिला घाव जेव्हा मूर्तीवर घातला जातो त्यावेळेची जी वेळ असते ती वेळ पाळली जाते. ज्या वेळेला मूर्ती पूर्ण झाली पाहिजे, शेवटची टाकी जेव्हा लागते ती टाकी एका मुहूर्तावर पडली पाहिजे, असे त्याचे बरेच नियम आहेत. ते सगळे नियम पाळून आणि राणीकडून पैशाची हायगाई नसल्यामुळं अत्यंत उत्कृष्ट काली मातेची मूर्ती तिथं बनवून आणली. गंमत अशी होती की मूर्ती म्हणत होती काली मातेची, बनवत होती राणी रासमणी, पण बनवायची होती ज्यांच्यासाठी ते तिथंच येणार होते. हा सगळा लीलेचा भाग होता. त्यानुसार ती मूर्ती बनवून आणलेली होती. ती त्या खोक्यामध्ये लाकडाच्या बंद करून ठेवली होती. राणीला जसे हे स्वप्न पडलं त्याबरोबर तिच्या लक्षात आलं की आपल्याला प्रतिष्ठापना ही फार लवकर केली पाहिजे. गमतीचा भाग असा झाला होता की ज्या वेळेला ही प्रतिष्ठापना झाली, ज्या वेळेला हा लाकडाचा खोका उघडला गेला त्यावेळेला मूर्तीला चक्क घाम आलेला होता. हे सगळ्या लोकांनी पाहिलं की अत्यंत कोरड्या असलेल्या लाकडाच्या बॉक्समध्ये असणारी ही मूर्ती घामाने थबथबलेली होती. आणि जेव्हा ती स्वप्नात आली तेव्हा काली मातेने सांगितले की मला आता अजिबात जास्त वेळ इथं ठेवू नये. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं राणीने की काहीही होऊ दे, आपल्याला ही प्रतिष्ठापना केली पाहिजे. म्हणून 31 मे 1855 तारीख त्यांनी पक्की करून टाकली की या तारखेला, कारण त्यावेळेला स्नानविधी म्हणजे साधारण पुरीला जेव्हा जगन्नाथाचा रथयात्रा होते त्या रथयात्रेतल्या स्नानविधीची तारीख हाच मुहूर्त घेतला त्यांनी आणि त्या मुहूर्ताला करायचं ठरलं. इथंपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. मूर्ती झालेली होती, आता मंदिर बनणार आणि राणीच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि अभिषेक, त्यामुळे त्याच्यासाठी येणारे जे पंडित होते, ब्राह्मण होते, तेच जवळजवळ 1000च्या संख्येत होते. ते नवाद्वीप, चितगाव, कनौज, वाराणसी इथले सगळे ब्राह्मण त्यांनी बोलून घेतले. प्रत्येक ब्राह्मणाला सिल्कची शॉल, त्याच्याबरोबर त्याचं दक्षिणा, त्याच्याबरोबर त्याचा येण्याजाण्याचा खर्च, त्याच्या राहण्याचा खर्च, हे सगळं राणीने उचललेलं होतं. आता हे सगळं होत असताना तिच्या मनामध्ये एक प्रश्न असा आला की आता त्यांची अशी इच्छा होती की माझ्या या मंदिरामध्ये सतत देवीचा अभिषेक व्हावा, सतत देवीचं भजन व्हावं, सतत देवीचा वावर व्हावा. आणि आणखीन एक सुप्ती इच्छा अशी होती की इकडून तिकडे येणारा जाणारा जितका कोणी साधक असेल, जीवनमुक्त असेल, नागा साधू असतील, जे पुरीला जात असतील ते राहायचं ठिकाण म्हणून इथं यावेत. त्यांनी आपली आपली सेवा मातेच्या पायी द्यावी अशी तिची इच्छा होती. पण या सगळ्या इच्छेमधली एक महत्त्वाची इच्छा अशी होती की देवीला प्रसाद हा शिजवलेल्या अन्नाचा असावा आणि शिजवलेल्या अन्नाचा प्रसाद माझ्याकडून देवीला व्हावा असं तिला खूप वाटायचं. त्याच्यात अडचण खूप मोठी अशी होती की ती स्वतः शूद्र असल्यामुळं तिच्या मूर्तीचं किंवा त्याच्या मंदिराचं पांडित्य कोण करणार. त्या काळच्या ज्या रूढी होत्या त्या इतक्या विचित्र होत्या की या मंदिरामध्ये ब्राह्मण कोण येऊन, कारण ब्राह्मणाने शूद्रांनी बांधलेल्या देवळामध्ये पूजा करायची हे शास्त्राच्या विरुद्ध होतं. आणि हे शास्त्राच्या विरुद्ध होतं असं मांडणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते, ठाकूरच होते. आता प्रश्न असा होता की मग यांनी करायचं काय. राणीला खूप इच्छा होती की हे सगळं व्हावं, पण कसं व्हावं हे तिला कळत नव्हतं. आणि हे सगळं कळत नसतानाच तिने असा विचार केला की काय करावं आता, याच्यात उत्तर काय. मी शूद्र आहे, मी मंदिर बांधलेलं आहे, पण मला ब्राह्मण पुजारी लागतो, ब्राह्मण शूद्रांच्या मूर्तीचं हे करत नाही, हा तिढा सोडवायचा कसा. म्हणून मग तिने बऱ्याच पंडितांची मतं घ्यायला सुरुवात केली. मग बहुतेक पंडितांनी मतं असं दिली की ते शक्य नाही आहे, शूद्रांच्या घरी ते शक्यच नाही. पहिलं म्हणजे तुम्ही हे बांधायलाच नको पाहिजे होतं. काही लोकांची तर मजर अशी गेली की तुम्ही धर्माविरुद्धच काम केलेलं आहे. असं सगळं झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा ही मतं मागवली गेली त्याच वेळेला रामकुमारांच्याकडे सुद्धा मत मागवण्यात आलं. ही मतं पाहत असताना रामकुमारांचं जे मत आलं ते मात्र मत सगळ्यांच्यापेक्षा वेगळं होतं.
रामकुमारांचं तसं वजन होतं, कारण शिकलेले पंडित आणि ब्राह्मण होते ते. त्यांनी असं मत दिलं होतं की राणी जरी शूद्र असली तरी जर राणीनं आपलं देऊळ एखाद्या ब्राह्मणाला दान केलं तर मात्र त्या मंदिरामध्ये ब्राह्मणांनी जर पूजा अर्चा केली तर त्याला धर्माचा कोणताही दोष लागणार नाही. आता हे राणीला त्यातल्या त्यात बरं वाटलं की कमीत कमी या प्रकाराने ते होऊ शकतं. गमतीचा भाग म्हणजे राणीचे गुरु ब्राह्मण होते, त्यांचे पारंपरिक गुरु जे होते ते ब्राह्मण होते. म्हणून ती त्या गुरूंच्या घरी गेली आणि त्या गुरूंच्या नावाने संपूर्ण मंदिर करून टाकलं. 9 लाख रुपयाचं मंदिर तिने सगळ्याच्या सगळं त्या आपल्या गुरूंच्या नावाने केलं. पण तिचा प्रश्न तिथं थांबला नाही, कारण तिला माहिती होतं की तिचे गुरु जरी उच्च असले ती गुरूंची जी खालची वंशावळ आहे त्यातले कोणाची कालीची सेवा करण्या इतपत लायकी नाही हे तिला कळत होतं, कारण ती तशी थोडं बहुत शास्त्र वाचलेलीच होती. राणी रासमणीची तयारी काही कमी नव्हती, कारण जिच्या स्वप्नामध्ये स्वतः काली येते, स्वतः काली दर्शन देऊन सांगते माझं मंदिर बांध, ती काही अशी पुण्याई असल्याशिवाय ते शक्य नव्हतं. तेव्हा आता प्रश्न असा आला की दान तर केलं, पण महत्त्वाचं म्हणजे पंडित कोण येणार. मग आता या पंडिताचं काय करायचं म्हणून त्यांनी जेव्हा सगळ्यांना सांगायला सुरुवात केली तेव्हा त्यावेळेला अशी गंमत झाली की या पंडितांमधले एक पंडित महेशचंद्र चट्टोपाध्याय म्हणून होते. ते कामारपुकूर म्हणजे ठाकूरांचं गाव, त्याच्याजवळ सिहोर म्हणून गाव होतं, तिथं बरेच ब्राह्मण लोक होते. त्यातले बरेचसे ब्राह्मण कलकत्त्यामध्ये पूजा अर्चेसाठी भिक्षुकी करण्यासाठी येत असत. या महेशचंद्र चट्टोपाध्यायांना नोकरी होती या राणीकडे. मी ही राणीकडे नोकरी करत असल्यामुळे राणीला हा प्रश्न पडल्यानंतर त्यांनी स्वतःहून असं सांगितलं की राणीसाहेब आम्ही एक काम करतो, मी सिहोरला जातो, मी स्वतः ब्राह्मणच आहे, माझ्या सगळ्या लोकांना मी एकत्र करतो आणि त्यांना सांगतो की आता तुम्हाला यायला काही हरकत नाही आहे, कारण आता शास्त्राप्रमाणे सगळं झालेलं आहे. तो गेला त्याप्रमाणे सिहोरला, त्यांनी सगळ्यांना सांगितलं, पण सांगूनसुद्धा लोक ऐकायला तयार नाहीत, कारण त्यांनी जरी सांगितलं असलं तरी ते शास्त्राच्या विरुद्धच आहे म्हणाले, आम्ही काही येणार नाही. आणि सगळे ब्राह्मण गरीब होते, सगळ्यांना पैशाची गरज होती, सगळ्यांना माहिती होती की इथं जर पुजारी म्हणून मी नोकरीला आलो तर माझी सगळी ददात मिटणार आहे. पण एवढं असूनसुद्धा धर्माचा पगडा किंवा विचारांचा पगडा असा होता की हे शक्य नाही म्हणून सांगितलं. त्यांचा विश्वास संपादन करावा म्हणून क्षेत्रनाथ नावाचा याचा जो भाऊ होता त्या भावाला त्यांनी तिथं पहिल्यांदा पुजारी म्हणून पाठवलं. मग आता राधा गोविंद एक मंदिर तिथं आहे, जसं कालीचं मंदिर आहे तसं शिवाचं मंदिर आहे, तसं रामाचं मंदिर आहे, तसं राधा गोविंदाचं मंदिर आहे. पण मंदिर इतकी मोठी होती की एका पुजाऱ्याचं काम नव्हतं ते, म्हणून राधा गोविंदाचे पुजारी म्हणून त्या क्षेत्रनाथला त्यांनी आपल्या भावालाच पाठवलं. इथंपर्यंत झालं, पण भावाला पाठवूनसुद्धा कोणी येत नाही म्हटल्यानंतर आणखी राणीची काळजी वाढली. आता मात्र लक्षात आलं त्या महेंद्राची की एक गोष्ट लक्षात आली की आपला एक मित्र रामकुमार कलकत्त्यामध्ये आहे, अत्यंत विश्वासू आहे, श्रद्धाळू आहे, शुद्ध चारित्र्याचा आहे. तो जर आला तर, कारण त्यांनी मत तर त्यांनीच दिलेलं होतं त्यामुळे तो कदाचित येईल, पण तो थोडा हुशार होता. तो म्हणाला आपण जर जाऊन सांगितलं रामकुमारांना तर ते ऐकणार नाहीत. तेव्हा तो गेला आणि राणीला सांगितलं की तुम्ही काहीतरी करून याला बोलवून घ्या आणि याच्याशी बोला. त्यावर राणी म्हणाल्या हो, ह्याच माणसाने म्हटले हा एकच असा ब्राह्मण आहे की ज्यांनी मला बरोबर ओपिनियन दिले, मत देणारा धर्मावर, हा धर्मश्रेष्ठ आहे, तेव्हा ह्याला बोलवून घेऊन मी सांगते म्हणाले, मी विनंती करते. म्हणून राणी रासमणी आणि माथुरभाऊ दोघांनीही रामकृष्णांचे मोठे भाऊ रामकुमार यांना बोलवून घेतलं आणि विनंती केली की कालीची पूजा करायची आहे, ब्राह्मण हवा आहे, तुमच्या योग्यतेबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही आहे. रामकुमार म्हणाले मला जमेल असं सांगता येत नाही. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अजूनही किंतु परंतु होता. शेवटी असं कॉम्प्रोमाइज झालं की आम्ही दुसरा पंडित शोधूपर्यंत तरी राहा, कारण मला आता काही केलं तरी 31 मेला प्राणप्रतिष्ठापना करायची, कारण आईची आज्ञा आहे, त्यामुळे ते केलं पाहिजे. रामकुमाराने ते पटलं. ते म्हणाले ठीक आहे, टेम्पररी असेल तर मी करेन. मग रामकुमार तिथून झामापाकूरला आले. तिथे आल्यानंतर त्यांनी आल्या आपल्या भावाला आपला निर्णय सांगितला की अरे मी दक्षिणेश्वरला खूप मोठं मंदिर बांधलं आहे, ते राणी रासमणी म्हणून शूद्र आहेत, पण ते असं झालेलं आहे, आता शुद्धीकरण झालेलं आहे, मी तिकडं जाणार आहे. ठाकूर म्हणाले मी येणार नाही, तू शास्त्राच्या विरुद्ध गोष्ट करतोयस, मी काही येणार नाही. हे सगळं पाहण्यासारखं गमतीचा भाग आहे. नंतर ज्यांनी शूद्राच्या घरी जाऊन आपल्या केसांनी जमीन झाडली ते रामकृष्ण इथं शूद्र असल्यामुळे मी तिथे येणार नाही म्हणत होते. असं झाल्यानंतर हा रामकुमार म्हणाले असं नाही, तू काम कर ना, पण तू कमीत कमी ये तरी. ते म्हणाले मला तिथं तसं मला ते म्हणाले का येणार नाही. म्हणाले मी आलो तरी मी कालीमातेचा प्रसाद खाऊ शकत नाही. अरे तो म्हणाला देवीचा प्रसाद आहे, देवीच्या प्रसादाला काय. तो म्हणाला देवीचा प्रसाद जरी असला तरी ते शूद्रांच्या घरातल्या देवीचा प्रसादसुद्धा आपल्याला ब्राह्मण होता, पण नाही खाता येणार आपल्याला.
असं झाल्यामुळे शेवटी तू प्रसाद नको खाऊ, यायला तरी काय हरकत आहे बरोबर. म्हणून आता हा चालला आहे. येवी तेवी तिथे प्राणप्रतिष्ठापना समारंभ आहे म्हणून ठाकूर आपल्या मोठ्या भावांच्या बरोबर तिथे गेले. ठरल्याप्रमाणे तो सोहळा सुरू झाला. 7 दिवस तो सोहळा चालला. सगळ्या गावागावातले ब्राह्मण तिथे येऊन जेवून गेले. त्यांनी अन्नछत्र चालूच होतं. सगळ्यांना दानदक्षिणा केल्या. राणींनी कुठेही कसर ठेवली नाही आणि मोठ्या मोठ्या शंख आणि तुतारीच्या नादामध्ये ते संपूर्ण प्राणप्रतिष्ठापना झाली. कालीमातेची मंदिरातली मूर्ती सगळ्यांना प्रचंड आवडली. लोकांना हळूहळू ते मंदिरावर पहिल्या 2 दिवसातच श्रद्धा बसायला लागली. ठाकूरांसारखे ठाकूर ज्यांना ते शुद्र वाटत होतं मंदिर, ते तिथे गेल्यानंतर का कोण असतं त्यांनाही थोडं बरं वाटायला लागलं. कारण सगळीकडे फक्त संकीर्तन चालू होतं, नाम चालू होतं, अभिषेक चालू होते. या मंदिरातून त्या मंदिरात, त्या मंदिरातून त्या मंदिरात फिरायचं. त्याच्या बाजूला छोटंसं जंगलसुद्धा होतं. तिथेच पंचवटी भाग, जिथे नंतर ठाकूरांनी तपश्चर्या केली, तिकडे ठाकूर जाऊन आले. तिथेच थोडं खाली गेल्यानंतर आत्तासुद्धा आपल्याला लक्षात येईल की तिथे गंगा जवळच वाहते. त्यामुळं गंगेत जायचं, आपले हातपाय धुवायचे, प्रत्येकाने शुचिर्भूत यावं. फार सुंदर तो सगळा मनोहर असा परिसर होता. आवडायला लागला. इथंपर्यंत सगळं झालं. आता जेव्हा पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना झाली, प्रसाद आला, ठाकूरांनी प्रसादाला हात लावला नाही. जेवणाची वेळ झाली. ठाकूर म्हणाले मी इथे जेवू शकत नाही. आणि गमतीचा भाग म्हणजे खिशातले एक आणे काढून चुरमुरे आणून दुकानातनं खाल्ले. तो दुकानदार कोण होता याच्याकडे बघण्याची काही गरज नव्हती, पण इथलं जेवले नाहीत. मग संध्याकाळची वेळ झाली. आता काय करायचं. रामकुमार म्हणाले मी आता इथं जेवणार आहे. ठाकूर म्हणाले मी इथे जेवणारी नाही आणि मी इथे झोपणारी नाही. त्यामुळे रात्री ते तिथून निघाले आणि परत आपली जी खोली होती झामापुकरला जाऊन तिथं जाऊन राहिले. रामकुमार इथंच राहिले. आता गंमत अशी झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी कमीत कमी दादा येईल म्हणून ठाकूर वाट बघत बसले होते. दुसरा दिवस सकाळ झाला, दुपार झाला, संध्याकाळ झाली, काही पत्ता नाही. असं करता करता 1 आठवडा निघून गेला. 1 आठवडा रामकुमार तिथेच राहिले होते, कारण पूजेचं काम त्यांच्याकडे होतं. सकाळ दुपार संध्याकाळची पूजा, 3 वेळची पूजा करायची. 1 वेळची पूजा म्हणजे 3 तास 4 तास चालणारी ती पूजा असायची. हे सगळं चाललं असताना शेवटी दादा आला नाही म्हणून नाईलाजानं ठाकूर तिथून निघाले आणि मंदिरामध्ये आले. इथे मंदिरामध्ये आल्यानंतर ठाकूरांचं आणि रामकुमारांचं बोलणं झालं. मग दोघांनी आपल्या आपल्या शास्त्रार्थामध्ये थोडासा जाण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी त्यांनी असं ठरवलं की हे बघ म्हणाले, तुला माझं काही पटत नाही, मला तुझं काही पटत नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे हे शुद्ध झालेलं मंदिर आहे, आता काही हरकत नाही आहे. ठाकूर म्हणाले मलाही अजूनही शुद्रच वाटतं आहे. मग आता करायचं काय. मग पूर्वीच्या काळी जी पद्धत होती तीच पद्धत, धर्मपत्र नावाची पद्धत आहे, ती काढली. एक छोटंसं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या आणि जर चिठ्ठी आली तर ठाकूरांनी इथं राहायचं, नाही आली तर नाही राहायचं, असा निर्णय केला. आणि त्याच्यामध्ये नेमका असा निर्णय आला की ठाकूरांनी इथं राहायचं. आणि म्हणून ठाकूर तिथं राहायला लागले. राहायला लागल्यानंतर सुद्धा प्रश्न असा आला की राहायला जरी लागलेले असले तरी जेवायचं काय करायचं. ठाकूरांनी स्पष्ट सांगितलं, निर्णय काय लागला आहे, इथं राहण्याचा लागला आहे, जेवणाचा लागलेला नाही. त्यामुळं मी जेवण हे मला शिधा द्यायचं, भात तांदूळ काय द्यायचे, माझं मी गंगेच्या कडेला जाऊन बनवून खाणार. आणि चक्क त्याच्यानंतरचा 1 महिना ठाकूर तिथं राहिले. त्यांना काम त्यावेळेला काही नव्हतं, कारण पूजेला रामकुमार होते, राधागोविंदाच्या मंदिरामध्ये क्षेत्रनाथ होता, यांना स्वतःला पूजेचं असं काही काम नव्हतं. आणि हे फक्त 1 महिनाभर मंदिरामध्ये असायचे, पूजा करायचे, स्वतः म्हणजे भक्तिभावामध्ये डुबलेले होते, याचा काही वादच नव्हता. आणि जेवण मात्र स्वतःच्या हाताने करून खायचे. असं होता 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 साधारण 15-1 दिवसानंतर हळूहळू त्यांनी प्रसाद भक्षण करायला सुरुवात केली. कालीचा प्रसाद खायला काही हरकत नाही आहे. मग त्याच्यामध्ये ज्या लुची म्हणजे पुरी असायची, त्या प्रसादातली तेवढी पुरी ते खायचे, पण बाकीचं जे असेल ते जेवण मात्र स्वतः बनवायचे. हे सगळं होत होतं. त्याच वेळेला गमतीचा भाग असा झाला, ठाकूरांच्या एका चुलत बहिणीचा मुलगा, त्याचं नाव हृदय, हा हृदयनाथ जो होता, हृदयनाथ हा ठाकूरांच्या जवळजवळ वयाचा सेम वयाचा होता, 2 वर्षाचा फरक होता. तो नोकरीसाठी बर्दवानला गेला होता, तिथेही नोकरी मिळाली नाही. म्हणून आपला इकडे कोणीतरी नातेवाईक आहे, रामकुमार म्हणजे त्याचे मोठे काका, हा म्हणजे त्यांचा काकाच, ठाकूर म्हणजे काका, काकांच्याकडे जाऊ म्हणजे काहीतरी मिळेल किंवा कमीत कमी तिथे जाऊन आपलं मुक्काम ठेवायचं आणि मग शोधायची कुठेतरी नोकरी, म्हणून तो आला होता. हृदय त्याच वेळेला नेमका आला. ठाकूर तिथं राहायला नुकतेच आले होते. रामकुमारांची बक्षुकी चालू होऊन 1 महिना फक्त झालेला होता. असे हळूहळू यांचं कुटुंबातले 3 सदस्य तिथे येऊन पोचलेले होते.
आता या 1 महिन्याच्या काळामध्ये ठाकूर काय करत होते याच्याबद्दल हृदयनी लिहिलेलं आहे. तो त्यांचा तसं बघायला गेलं तर बहिणीचा म्हणजे चुलत बहिणीचा मुलगा असल्यामुळे तो त्यांचा भाचा. या भाच्यानी आपल्या काकांबद्दल काय लिहिलं आहे ते थोडंसं पाहण्यासारखं आहे. जरी प्रसाद भक्षण करायचे की नाही, जेवण असे जरी वाद व्यावहारिक पातळीवरचे किंवा धर्माचे चालू असले तरी ठाकूरांची आतली जी साधना होती ती चालूच होती. या 1 महिन्याच्या काळामध्ये हृदयचे असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा आपण पूजेला वगैरे असतो तेव्हा तिथं असतात ठाकूर. पूजा झाली की आपण दुपारी कुठे वामकुक्षीला आलो की हे गायब असतात. रात्री बऱ्याच वेळा उठून बघायचे ठाकूर गायब असायचे. म्हणजे याचा अर्थ जातो कुठे, गदाधर नेमका कुठे जातो, म्हणून त्याला भयंकर शंका आली की हे नेमके कुठे जातात. म्हणून मग त्यांनी हळूहळू शोधायला सुरुवात केली. तर त्यांच्या असं लक्षात आलं की हे इथून निघतात आणि मागे पंचवटी नावाचं जे छोटंसं जंगलासारखं आहे याच भागामध्ये तिथं जातात, एवढं त्याच्या लक्षात आलं. म्हणून मग एक दिवशी सरळ त्यांनी विचारलं की तुम्ही कुठे जातोस कुठे काका म्हणून. त्यांनी सांगितलं की काही नाही, मी साधना करायला जातो. का जाता? ते म्हणाले मला सांगता येणार नाही, मला वेळ कोणताही मोकळा मिळाला की मला फक्त आईची आराधना करावी असं भयंकर माझ्या मनामध्ये आतल्या बाजूनी खूप मोठा असा स्रोत येतो आणि तो मला सांगतो ते करायचं म्हणून. आणि मला सारखं असं जाणवतं आहे की ते केलं पाहिजे. आता हे सगळं झाल्यानंतर हे सगळं चालू होतं त्यावेळेला माथुर बाबू आले. काय चाललंय कसं चाललंय बघण्यासाठी आले. रामकुमारांची पूजा चालली होती आणि सहज लक्ष गेलं तर तिथे रामकृष्ण बसलेले होते. माथुरबाबूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि का कोणास ठाऊक त्यांना त्या मुलाबद्दल म्हणजे गदाधर आणि ठाकूरांच्याबद्दल प्रचंड प्रेम वाटलं. आणि गमतीचा भाग असा होता की त्या दोघांचं प्रेम हे शेवटपर्यंत टिकलं. बऱ्याच जणांनी ठाकूरांना विचारलं, म्हणजे यांना माथुरबाबूंना विचारलं की असं काय. ते म्हणाले मला सांगता येणार नाही, पण का कोणास ठाऊक त्यांना बघितल्यापासून मला असं वाटायचं की या माणसाकडच्या आणि देवाचं फार सख्य आहे. आणि करत काहीच नव्हते तेव्हा, ठाकूर फक्त बसलेले होते. त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की यांनी जर आपल्या कालीची पूजा केली तर खूप बरं होईल. आणि जाऊन त्यांनी राणी रासमणीला सांगितलं की आज मी त्या रामकुमारांच्या भावाला भेटलो, असं वाटतं की हाच पुजारी व्हावा, का कोणास ठाऊक असं मला वाटतं. पण असं माझ्या म्हणण्यात असं आलेलं आहे की तो असलं काही करत नाही. कारण जेव्हा विचारण्यात आलं, हृदयने जाऊन विचारलं ठाकूरांना की माथुरबाबू म्हणतात पूजेला तुम्ही, म्हणाले नोकरी हा शब्द काढायचा नाही, मी नोकरी करणार नाही, नोकरीचा काही संबंध नाही. मग ते म्हणाले अरे पूजा वगैरे पण नाहीच करणार म्हणाले. मग आता काय करायचं. मग माथुरबाबू म्हणाले ठीक आहे, रामकुमार आता सध्या करतायत, बाकीच्या ठिकाणी आपले आपले पुजारी आलेले आहेत, पूजा चालू आहेत, चालू राहू दे, बघूया. पण माझी इच्छा मात्र अशी आहे. यातच गंमत अशी झाली, साधारण एक 2-3 आठवड्यामध्येच ठाकूरांना अशी इच्छा झाली. ठाकूर स्वतः खूप चांगल्या मूर्ती करायचे. आपण पाहिलं लहानपणापासून त्यांना मूर्ती करणे आणि रंगवणे या दोन्ही गोष्टी खूप छान जमत असत. ठाकूरांच्या असं मनात आले की आपण एक शंकराची मूर्ती बनवावी. गंगेच्या काठी जाऊन हृदय माती घेऊन आला, काकांनी सांगितलं म्हटल्यानंतर त्यांनी माती आणली. ती माती त्याचं शाडू बनवण्यापासून ते त्याचं चिखल करण्यापर्यंत सगळं त्याचं जे काही टेक्निक होतं ते सगळं त्यांना माहिती होतं. अत्यंत सुंदर शंकराची मूर्ती त्यांनी बनवली. गंमत अशी झाली की ही शंकराची मूर्ती बनवून त्यांनी अशी ठेवली होती बाजूला, कारण मध्ये मध्ये काम चालू होतं त्याच्यावर. त्या काळामध्ये माथुरबाबू तिथून येऊन गेले आणि त्यांचं लक्ष मूर्तीकडे गेलं आणि ते म्हणाले ही मूर्ती कोणाची आहे. त्यांना वाटलं कुठून तरी ही बनवून आणलेली असावी. हृदय म्हणाला नाही, हे ठाकूरांनी बनवलेली आहे. ते म्हणाले याचं आता काय करणार आहे. तर ते म्हणाले ठाकूरांना माहिती. ठाकूरांना विचारलं काय करणार. म्हणले आता पूर्ण झाली की पूजा करणार आहे, पूजेनंतर ही मूर्ती मला द्याल का म्हणून त्यांनी विचारलं. ठाकूर म्हणाले देऊन टाकू, त्याच्यात काय. पूजा मूर्ती तयार झाली. मूर्तीची ठाकूरांनी साग्रसंगीत पूजा केली आणि पूजा केल्यानंतर ती मूर्ती त्यांना देऊन टाकली. ती मूर्ती घेऊन माथुरबाबू सरळ राणी रासमणीकडे आले. म्हणाले हे बघितली का मूर्ती. म्हणाले या मूर्तीवरूनच असं कळतंय की या गदाधर जो आपल्याकडे यांचा रामकुमारांचा जो भाऊ आहे हे काहीतरी वेगळं रसायन आहे. मग त्या दोघांचं असं बोलणं झालं की याला कसं आपल्याकडे ठेवायचं, कारण हृदयने सांगितलं होतं की हे तसा अडकणारा माणूस नाही आहे. मग शेवटी त्यांनी हृदयला बोलवून सांगितले की आम्हाला ठाकूरांना सांगायचं आहे की यांनी पूजेला यावं, कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. मग आता हृदयने आपल्या काकांना सांगायला सुरुवात केली. किती केलं तरी ते ठाकूर आहेत, ते माथुर आहेत, ते जमीनदार आहेत. ठाकूर काही मानायला तयार नव्हते. मग शेवटी ठाकूरांच्या लक्षात आले की आता नाही म्हणणं फार अवघड झालं आहे. मग ते म्हणाले मला ते नको. हृदय म्हणाला का नको एवढं तरी सांग ना.
ठाकूरांनी उत्तर फार सुंदर दिलेलं आहे. ठाकूरांच्या आयुष्यामध्ये सोन्याचा स्पर्श कधी त्यांच्या अंगाला झालेला नाही आहे. ठाकूरांना जेव्हा जेव्हा पैशाचा किंवा सोन्याचा स्पर्श होत असे त्यावेळेला त्यांचं अंग वाकडं होत असे आणि अंगाला प्रचंड दाह होत असे. म्हणून कामिनी कंचन हे त्यांचा नेहमीचा एक शब्द, परवलीचा शब्द असायचा. ते कामिनी कंचनाचा त्याग म्हणायचे, कामिनी आणि कंचन. आणि त्यांचं शरीर ज्या पद्धतीने बनत चाललं होतं, त्यांच्या स्थूल शरीराबद्दल मी बोलतो आहे, ठाकूरांचं स्थूल शरीर इतकं पवित्र होत चाललं होतं की त्या शरीराला समोरून जर कोणी थोडा पापी माणूस जरी गेला तरी त्रास व्हायचा. पुढे नंतर आपण शारदा देवींची कथा पाहिली, त्यांच्या पायाला सुद्धा भयंकर भगभग व्हायची जर कोणी नमस्कार केला तर, जर पापी असेल तर. म्हणजे शुद्ध सात्विकतेच्या पोटी शरीराचे, स्थूल शरीराचे होणारे परिणाम किती वेगळ्या प्रकारचे असू शकतात. म्हणून योग्याच्या शरीराला हात लावणं हे पापी माणसाच्या दृष्टीने त्रासदायक नसतं, पण योग्याच्या दृष्टीने निश्चित असतं. असं असल्यामुळे त्यांनी मग स्पष्ट सांगितलं की हे सगळं झाल्यानंतर मला या कालीमातेचे दागिने माझ्याकडे येणार, कारण ते पुजाऱ्याकडे असतात, मी कंचनाला हात लावणार नाही. हृदय म्हणाला, एवढाच प्रश्न आहे ना, मी विचारतो, म्हणजे कालीमातेचे दागिनेसुद्धा अंगाला हात लावायचा नाही, माणसांचे तर सोडूनच देऊ. ही जेव्हा माथुरांच्यापर्यंत गोष्टी पोचली तेव्हा माथुर म्हणाले, ठीक आहे, मी सोनं नाणं दुसऱ्यांकडे देईन बघायला. मग शेवटी तेवढ्या कंडिशनवर ठाकूर तयार झाले, ठीक आहे, मी कालीमातेची पूजा करायला तयार आहे. अशा पद्धतीनं साधारण 1.5-2 महिन्यानंतर दक्षिणेश्वरला आल्यानंतर ठाकूरांनी कालीमातेच्या पूजेसाठी आपले थोरले भाऊ रामकुमार यांचा असिस्टंट म्हणून सुरुवात केली. काम दिलं होतं कालीमातेला वस्त्र चढवायचं, फक्त काम वस्त्र चढवण्याचं होतं. एक महत्त्वाची गोष्ट ठाकूरांच्या बाबतीत आपल्याला फार वैशिष्ट्यपूर्ण ती अशी दिसते की अद्वैताचा पूर्ण पुरस्कार करणारे ठाकूर, उत्तर मीमांसेचे उत्कृष्ट अनुभूतीपूर्ण अधिकारी असणारे ठाकूर, पूर्व मीमांसा ज्या पद्धतीने वठवत असत, म्हणून पूजा अर्चनेचा किंवा नवविधा भक्तीचा किती, साधनेमधलं महत्त्व किती आहे हे ठाकूरांच्याकडे बघून कळतं. ठाकूरांनी जेव्हा ते वस्त्र कालीमातेला घालायचं काम आपल्याकडे घेतलं तेव्हा रामकुमार त्यांना बघत असायचे काय करतात. बघणाऱ्या लोकांना असं वाटायचं की त्यांच्या वस्त्र नेसवण्याच्या पद्धतीने असं वाटायचं की कालीमाता म्हणजे एक खरोखर समोर आलेली एक शक्ती स्त्री आहे. इतक्या मन भावनेने ते करायचे. आणि गंमत म्हणजे जसे जसे करायला लागले तसं तसं त्यांना असं जाणवायला लागलं की जेव्हा जेव्हा मी मातेला वस्त्र चढवायला जातो तेव्हा तेव्हा मला माता सोडून काहीच दिसत नाही. इतकंच नव्हे तर त्यांच्या जवळ आलेल्या व्यक्तीसुद्धा त्यांना कळायच्या नाहीत. इतक्या तन्मयतीने ते कालीमातेचं हे करायचे. हे सगळं चालू असताना रामकुमारांच्या असं लक्षात आलं की आता कालीचं यांनी सुरू केली आहे, पूजा सुरू केलेली आहे. काली म्हणजे शक्ती आहे आणि शक्तीची पूजा त्या काळी आणि अजूनही शास्त्राप्रमाणे कुठलाही देव कोनाड्यामधून आणून त्याची पूजा करणं असं शास्त्रामध्ये बसत नाही. प्रत्येक देवतेच्या पूजेपूर्वी देवतेची पूजा करणाऱ्याचा अधिकार सिद्ध व्हावा लागतो. म्हणून गणपतीची पूजा असो, शंकराची पूजा असो आपण करू शकतो, पण जेव्हा शक्ती स्वरूपातील पूजा असते तेव्हा शक्ती स्वरूपाची पूजा करणारा हा शक्तिमंत्राने भारित असला पाहिजे. शक्तिमंत्राने भारित होण्यासाठी बीजमंत्र मिळालेला असला पाहिजे. बीजमंत्र मिळण्यासाठी ज्याच्याकडे अशी शक्ती प्रदान करण्याचा अधिकारी पुरुष आहे त्याच्याकडून ती संथा घेतली लागते. आणि हे सगळं असल्यामुळे स्वतः रामकुमारांचं तसं झालेलं होतं. रामकुमारांच्या आपण पाहिलेलं आहे, त्यांना तसं बीजमंत्राची संथा मिळाली होती. त्यामुळे रामकुमारांनी सांगितलं की आता तू आलास म्हणजे तुला आता चंडी करावं लागेल, आता तू आलास म्हणजे सगळे याग त्या पद्धतीचे करावे लागतील. तेव्हा शक्तिमंत्राच्या दीक्षेचं काय. आणि म्हणून मग केनाराम चटर्जी म्हणून होते, जे शक्तीपीठाचे खूप मोठे अधिकारी होते, त्यांना बोलवण्यात आलं. तेही असं बोलवलं म्हणून दीक्षा देणाऱ्यांपैकी नव्हते. आले. ते आल्यानंतर बघितलं ठाकूरांना बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथं आता जिथं मंत्र मी देतोय तिथं मंत्र सिद्धच झालेला आहे. पुढे ठाकूरांनी आपल्या उत्तरार्धामध्ये बऱ्याच वेळेला असं सांगितलं की माझ्या बाबतीत मातेच्या कृपेने अशा गोष्टी घडलेत की शास्त्राला गालबोट लागू नये म्हणून मला काही गोष्टी कराव्या लागल्या. म्हणून त्यांना जेव्हा विचारलं की तोतापुरी महाराजांनी तुम्हाला दीक्षा दिली, रामकृष्ण परमहंस असं नाव आहे. परमहंस म्हणजे तोतापुरींचे पुरी संप्रदायाचे आहेत ते. म्हणून गुरूंनी तुम्हाला शिकवलं म्हटल्यानंतर ते म्हणाले त्यांनी शिकवलं असं म्हणता येणार नाही.
पण मी जर तोतापुरींना गुरु केला नसता तर शास्त्र सिद्ध झालं नसतं, म्हणून मला त्यांना गुरु करून त्यांनी सांगितलेलं मला सगळंच माहीत होतं म्हणाले अगोदर. अशीच अवस्था इथे झाल्यामुळे ज्या पद्धतीने शक्तीची दीक्षा देण्यासाठी ते आले होते, ती शक्ती दीक्षा दिल्या शक्ती दीक्षा देतानाच भावसमाधीमध्ये गेले ठाकूर. आपला शिष्य समोर भावसमाधीमध्ये गेल्यानंतर जो गुरुला आनंद झाला, ते म्हणाले की ज्याच्या साध्या सिद्धीसाठी हा मंत्र दिला जातो, जो मंत्र देतो त्याची सिद्धी अजून व्हायची, तर ज्याला दिलं त्याची सिद्धी त्याला समोर बघायला लागते, याच्यापेक्षा गुरुचं म्हणाले काय हे. आणि अशा पद्धतीने त्यांना ती दिली सिद्धी दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब आता कालीमातेची पूजा त्या पद्धतीने सुरू केली. चंडी हा पहिला मंत्र पूर्ण चंडी त्यांनी शिकवली त्यांच्या थोरल्या भावांनी. आणि हे सगळं चालू असताना गमतीचा भाग असा झाला, 1 वर्ष पूर्ण होत आलं होतं. या 1 वर्षामध्ये रामकुमारांची तब्येत थोडी बिघडायला लागली होती. तेव्हा त्यांनी असा विचार केला, नाहीतरी रामकृष्णांना तयार केलेलंच आहे, तेव्हा ठाकूर आता कालीची पूजा करतील, क्षेत्रनाथ नाहीतरी त्याची पूजाचा करतोच आहे, हृदय मदतीला आहेच आहे. तेव्हा इतकी वर्ष ते कलकत्त्यात राहिले होते, आता थोडी मोठी सुट्टी घेऊन कामारपोकूरला जावं, आईला भेटावं, तिकडचं बघावं, थोडं घरचं बघावं, असं त्यांनी विचार केला. त्यानुसार त्यांनी हळूहळू सांगितलं की आता गदाई म्हणजे यांना सांगितलं गदाधरांना, ठाकूरांना, तुम्ही कालीची पूजा करायला आता सुरुवात करा. ठाकूर हो म्हणाले. आणि आता हे सुट्टीला जाणार म्हणून आपली तयारी करण्यासाठी कलकत्त्यामध्ये काहीतरी छोटंसं काम करण्यासाठी म्हणून गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अचानक रामकुमारांचा मृत्यू झाला. 1 वर्षानंतर, बरोबर 1 वर्ष 1856, 1 वर्ष कालीमातेची पूजा केली आणि त्यांचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर आपसुकच माथुरबाबूंना आणि राणी राजमाणीला सांगावंच लागलं ठाकूरांना की आता तुम्ही कालीमातेच्या पूजेचं बघा म्हणून. आणि मग इथून एक वेगळा अध्याय सुरू झाला. आता कालीमातेची आणि ठाकूरांची समोरासमोर गाठ पडली आणि मग ठाकूरांची पूजा सुरू झाली. ठाकूरांची ज्या पद्धतीची पूजा सुरू झाली, त्या पद्धतीच्या पूजेला बघून आत्तापर्यंत ज्यांनी पूजा बघितली होती त्या पूजेपेक्षा सगळ्याच वेगळे प्रकार प्रत्येकाला बघायला मिळायला लागले. ठाकूर कालीच्या समोर बसायचे पूजेला बसताना त्यांच्या असं लक्षात यायचं की काली मातेचं मला पाय दिसत आहेत आणि जिवंत पाय दिसायचे. थोड्या वेळाने परत ठाकूर दुसरीकडे बघायचे, तोपर्यंत काली मातेची मूर्ती दिसायची. कधी ठाकूरांना कालीचे हात दिसायचे, कधी ठाकूरांना तिचा चेहरा दिसायचा. आणि हे सगळं पूजा चालू असताना चालू असायचं. आणि या पूजेमध्ये जेव्हा ते करन्यास आणि अंगन्यास असे 2 भाग आहेत पूजेचे. पूजा करताना पूजेमध्ये पहिल्यांदा ज्या हाताने आपण पूजा करतो त्यामध्ये करन्यासामध्ये आपल्या अंगठ्याने या तर्जनी, अनामिका, मध्यमा या सगळ्यांमध्ये एक मंत्र म्हणण्याची पद्धत आहे. त्या मंत्राची सिद्धी त्या बोटाच्या खालच्या पेरापासून सुरू होते आणि त्याच्या शेवटच्या पेरापर्यंत तो अंगठा नेला जातो. त्यावेळेला एक मंत्र एका देवाचा म्हटला जातो. अशा पद्धतीने 10 देवांचे 10 मंत्र किंवा दिलेला बीजमंत्र जो असेल आणि चामुंडेचा मंत्र असेल तर तो मंत्र असा सिद्ध करतात. हा करन्यास म्हणतात. अंगन्यासामध्ये तोच उजवा हात आपल्या हृदयाला लावून, हृदय, त्याच्यानंतर दोन्ही बाजूचे खांदे, त्याच्यानंतर मस्तिष्क, त्याच्यानंतर शिखा, अशा पद्धतीने 5 ठिकाणाहून परत 5 देवतेंचं आवाहन करून हे दोन्ही न्यास पूर्ण करून पुढं जातो आपण. हा पूजेचा पूर्वमीमांसेप्रमाणे सांगितलेला भाग. ठाकूरांच्या बाबतीत काय होत होतं, ठाकूर ज्या वेळेला करन्यास करत असत त्या करन्यासाच्या वेळेला ठाकूरांना त्यांच्या अंगावर मंत्र उठलेले दिसायचे. साधारण सोन्याची झळाळी जशी असावी तेवढी मोठी अक्षरं सोन्याच्या झळाळीने त्यांच्या अंगावर त्यांना दिसायची. त्याप्रमाणे ठाकूर आपल्या अंगाकडे बघत ते म्हणायचे. हे सगळं चालू असताना जेव्हा करन्यास झाल्यानंतर, अंगन्यास झाल्या जेव्हा ते तीर्थ घ्यायचे आणि तीर्थ जेव्हा पसरायचे, त्या तीर्थ पसरल्याबरोबर त्यांना असं लक्षात यायचं की प्रचंड अग्नीच्या ज्वाळांनी हे मंदिर वेढलेलं आहे. त्यामुळे ते जिथं बसलेले असायचे ते समोर असणारी काली आणि काली आणि त्यांच्या बाजूला संपूर्ण अग्नीच्या ज्वाला निघत आहेत असं त्यांना स्पष्ट समोर दिसायचं. ठाकूरांनी स्वतः असं सांगितलं की हे मला उघड्या डोळ्यांनी दिसत होतं. अशा पद्धतीने त्यांची पूजा सुरू झाल्यानंतर त्यांना असं वाटायचं की आपण पूजा करत नाही आहे, आपण एखाद्या जिवंत व्यक्तीशी आपला
एक भक्त म्हणून देवाशी चाललेला संवाद जसा असावा त्याप्रमाणे एक एक फूल जेव्हा ते कालीला चढवायचे त्यावेळेला हळूहळू त्यांना असं लक्षात यायला लागलं की आपली स्वतःची अस्तित्व जे आहे, मी ही पूजा करतो ही जी भावना आहे ती हळूहळू विरायला लागली आणि फक्त पूजा शिल्लक राहायला लागली. याबरोबर लोकांच्या असं लक्षात आलं की यांच्या पूजा करताना हे ज्या पद्धतीने पूजा करतात त्याच्यामध्ये ते तिच्याशी बोलत आहेत. त्यामुळं ठाकूर पूजा करताना ठाकूर स्वतःच विचारायचे कालीला, हे नको फूल, हे घेऊ, असं म्हणून ते हातात उचलायचे. म्हणजे त्याचं उत्तर आलेलं असायचं समोरून, जे त्यांना कळायचं, बाकीच्यांना फक्त आश्चर्य वाटायचं. असं एक एक फूल घालत ते जायचे. हळूहळू त्याची तीव्रता वाढायला लागली. ठाकूरांना कोणीतरी येऊन सांगायचं, ठाकूर 3 तास झाले, आता सकाळची पूजा थांबायला पाहिजे. ठाकूरांना फार वाईट वाटायचं, मला आईपासून दूर घेऊन जाणार, आता इथून पूजा संपू कशी शकते. प्रत्येक गोष्ट ठाकूरांची अशी होती की एखाद्या माणसाला, या जगामध्ये रमलेल्या माणसाला जसं चुकून जरी देवाकडे जायचं म्हटलं की कसा त्रास होतो, तसं ठाकूरांना चुकून जरी जगाकडे यायचं म्हटलं तरी त्रास व्हायचा. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं व्हायचं की सकाळची पूजा शेवटी हृदय असं म्हणायचं की आपण प्रसाद वगैरे करू, प्रसाद देऊन झालं की लोक तरी निघून जातील, लोक निघून जायचे, ठाकूर तिथेच. त्याच्यानंतर पुढे ठाकूर परत पूजेला सुरुवात करायचे, आपल्या पूजेला सुरुवात करायचे, ध्यानाला सुरुवात करायचे. हळूच हृदय येऊन कानात सांगायचा, गदाई 5 वाजलेत, संध्याकाळच्या पूजेची वेळ झाली. त्यांच्या असं लक्षात यायचं की एवढं लवकर 5 कसे वाजले. परत 5 वाजताची संध्याकाळची जी पूजा आहे ती चालू व्हायची. गमतीचा भाग म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकूर इतके आपल्यापासून दूर होत चालले होते आणि कालीमातेच्या जवळ चालले होते की आता जितके जवळ जाईल तितकं आईचा विरह त्यांना सहन होत नसे. कितपत कालीमाता त्यांच्या हृदयामध्ये होते पाहण्यासारखं आहे. हृदयने स्वतः सांगितले आपल्या काकांबद्दल, सकाळी उठल्यानंतर गंगा स्नान केल्यानंतर जेव्हा फुलं खोडायला जायचे ठाकूर, त्यावेळेला फुलं खोडताना तिच्याशी बोलत असायचे, आई आज कोणता हार करायचा आहे, आज कोणती फुलं लागणार आहेत, असं बोलून. आणि हृदयाला हे कळायचं नाही की हे बोलतायत, दुसरा आवाज काही येत नाही आहे आणि हे मात्र संवाद चालल्यासारखं काम चाललंय. बरं, हे मी पाहतोय काकांकडे, हे काकांना कळत नाही. पुढे ठाकूरांनी असं सांगितलं त्यांच्या उत्तरार्धामध्ये की त्यावेळेला मला माणसं सावल्यांसारखी दिसायची. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये असं व्हायचं की फुलं खोडली आहेत, माळा बनवतायत, आता ही माळ आईला जाणार आहे असा भावना जरी झाली तरी भावविश्वास जायचे. गंगेला जाता जाता वाटेत जो चालायचा मार्ग होता त्या मार्गावर एकदम बसायचे आणि म्हणायचे, आई मला कधी भेटणार, असं म्हणायचे. आणि आपलं संपूर्ण कपाळ आणि गाल जमिनीला घासल्यामुळे तिथून रक्त यायचं. इतकं रक्त आल्यानंतर त्यांना त्याची कळ यायची नाही, त्याची वेदना व्हायची नाही. लोक कोणीतरी हृदय येऊन उचलायचा काकांना, मग कसे तरी लडबडत ते यायचे, काका खोलीकडे जाऊया, मी हे करतो, नाही मंदिरात घेऊन चल. तिकडून यायचं, मंदिरामध्ये यायचं. अशी परिस्थिती झाली की ठाकूर खरोखर एखाद्या लहान मुलाची आई गेल्यानंतर जसा टाहो पडतो तसा ठाकूर रडायला लागले, डोळ्यातून अश्रूंच्या धारा. ही परिस्थिती इतकी विचित्र होती, आजूबाजूच्या लोकांना काही कळेना, हृदयाला काही कळेना. त्यांनी शेवटी चक्क एका डॉक्टरलाच निरोप पाठवला, काका वेडे झालेत म्हणून. कामारपुकूरला निरोप पाठवला की काका काहीतरी वेड्यासारखे वागायला लागलेत म्हणून. आजूबाजूची त्याची तिथली माणसं जी होती मंदिरामधली ती म्हणायला लागली की असला कसला हा पुजारी आणलाय, हा काय करतोय काहीच कळतच नाही आहे, हा दुसऱ्याला काहीच सांगत नाही, फक्त त्या मूर्तीशी बोलत असतो, हा वेडा झालेला आहे. ठाकूरांची परिस्थिती मात्र वेगळी होती. पूजेला बसल्या एकच म्हणायची, आई समोर कधी येणार आहेस, दर्शन मला कधी देणार आहे, मला तुला बघायचं आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. असं करता करता सरळ वर जायचे आणि मूर्तीच्या नाकाला हात लावायचे आणि लक्ष द्यायचं, हां आई श्वास घेते आहे. नाकातून येणारा श्वास त्यांच्या हाताला जाणवायचा. स्पष्ट ठाकूरांनी नंतर सांगितलं विवेकानंदांनी बाकीच्या शिष्यांना की मी आईच्या नाकातून येणारा जो श्वासोच्छ्वास आहे त्याचा उष्मासुद्धा माझ्या बोटाला जाणवत होता. अशा पद्धतीने पूजा चालली होती. पण एवढं असून सुद्धा एक गोष्ट होती की मला अजूनही आईचं दर्शन नाही. आता मात्र त्यांची परिस्थिती फार अवघड झाली होती. अशाच एकदा वैफल्य, रडणं चालूच, हृदय येऊन बघायचा. सगळ्यांना वाईट काय वाटायचं की यांना काहीतरी परिणाम झाला, त्याचं कारण होतं त्यांच्या शरीरामध्ये बदल होत चालले होते.
त्यांच्या शरीरामध्ये झालेला पहिला बदल म्हणजे त्यांच्या शरीरातला सगळा रक्तपुरवठा जो आहे तो डोक्याकडं म्हणजे डोक्याच्या भागाकडे आणि छातीकडे चालला होता. त्यामुळे छाती भयंकर लाल झालेली होती. योग्याची छाती नेहमी लाल असते. कर्मधर्म संयोगानं दयानंद सरस्वती त्यांच्या छातीबद्दलचे उद्गार स्वतः ठाकूरांनीच काढलेले आहेत. गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा जेव्हा उत्तरेकडे जाणं झालं त्या काळामध्येच ठाकूरांचं सगळं प्रस्थ तिथं माजलेलं होतं. ते सुद्धा योगीच होते. योग्यांचं ते एक वैशिष्ट्य आहे. त्याचं कारण असं आहे, कुंडलिनी जागृत होणं हा प्रकार ठाकूरांचा त्याच वेळेला चालला होता ज्याच्याबद्दल त्यांना कल्पना नव्हती. कोणत्याही शास्त्रीय ग्रंथाचं वाचन झालेलं नव्हतं. जेव्हा रक्तपुरवठा डोक्याच्या भागाकडनं वाढल्यानंतर डोळे प्रचंड लाल झालेले होते. त्यामुळं अशी परिस्थिती होती की एक म्हणजे हा माणूस कोणाशी व्यवस्थित बोलायचा नाही, चालताना लडखडल्यासारखं व्हायचं आणि हे लडखडल्यासारखं होत असतानाच डोळे लाल, केसांची निगा नाही, छाती अशी लाल झालेली, तोंडाने हे डोळ्यांनी सतत रडणं, या सगळ्या प्रकारामध्ये कोणालाच काही कळेना झालं आहे काय. आणि ठाकूरांची परिस्थिती अशी होती, ना गुरु होता ना कोण होतं. त्यामुळे सारखं आईला म्हणायची, आई काय चाललं आहे माझ्याशी, लोक मला वेडं म्हणतात, मी वेडा आहे का. बरं हे विचारायचं कोणाला, ते पण आईला विचारायचं. आणि आई बोलत नव्हती. आई बोलत नाही म्हणून त्यांना इतका राग यायचा की मला कधी येणार, तू मला कधी सांगणार, मला कोण काय करणार. असं म्हणत असतानाच एक दिवस दुपारी ध्यानामध्ये बसले होते. 2 तास ध्यान झालं, आईचं काय दर्शन होत नाही म्हटल्यानंतर इतके वैफल्याने तिथून उठले. उठल्याबरोबर लक्षात आलं की त्याच मंदिराच्या बाजूला आईचं मंदिर असल्यामुळे तिथे एक तलवार टांगलेली आहे. तिथून जे सरळ उठले, म्हणाले आज इथून पुढे कोणताही जगण्यामध्ये काहीच स्वारस्य उरलेलं नाही, म्हणून सरळ गेले, हातामध्ये तलवार घेतली आणि आपल्या मानेवरती तलवार लावणार. त्याच वेळेला पहिल्यांदा प्रत्यक्ष कालीमातेचं दर्शन झालं. आता हे जे दर्शन झालं, ज्यांना ज्यांना झालं त्यापैकी कोणीही काही लिहून ठेवलेलं नाही आहे. ठाकूरांच्या बाबतीत अवतार वरिष्ठ असल्यामुळे ठाकूरांनी त्याचं वर्णन स्वतःच्या शब्दामध्ये केलेलं आहे. पाहण्यासारखं वर्णन आहे. ठाकूर म्हणाले, आपल्या डोळ्यासमोर जर समुद्र घेतला तर त्या समुद्राबरोबर आपल्याला पलीकडचं काहीतरी दिसतं, अलीकडचं आकाश दिसतं, इकडची जमीन दिसते, मी उभा आहे हे दिसतं. याच्याऐवजी फक्त जर समुद्र दिसला, तो समुद्र प्रचंड शुभ्र प्रकाशाने भरलेला आहे आणि प्रचंड मोठ्या शुभ्र प्रकाशाच्या लाटा दूर दूरवरून खूप मोठा आवाज करत माझ्याकडे येत आहेत, असा मला अनुभव आला. मी खूप घाबरलो. हळूहळू त्या लाटा मला गिळंकृत करणार याची मला भावना झाली आणि नुसतंच गिळंकृत नव्हे, त्या लाटेच्या आवाजाबरोबर आणि जोराबरोबर मी प्रचंड मोठ्या विवरामध्ये फेकला गेलो अशी भावना झाली. मी खूप घाबरलो, ओरडलो. आईला सांगितलं, आई काय चाललं आहे. शेवटं फक्त मला एवढंच आठवतं आहे की ह्या लाटांचं येणं इतकं वाढलं, आवाज इतका वाढला की मला त्यात काहीच करता येणार आणि मी शुद्ध माझी गेली. असं त्यांनी पहिल्या कालीच्या दर्शनाचं वर्णन केलेलं आहे. पण जेव्हा कालीचं दर्शन झालं तेव्हा मात्र ठाकूर अत्यंत आनंदाने नंतर त्यांनी वर्णन केलं की ते म्हणाले की जो आनंद ज्याचं वर्णन कोणालाही करता येणार नाही, अशा आनंदाची अनुभूती मला पहिल्यांदा झाली. हे पहिलं दर्शन झालं आणि याच्यानंतर मात्र ठाकूरांचं काली मातेच्या बरोबरचं जे नातं आहे ते एकदमच बदलून गेलं. आता मात्र कालीमाता त्यांना केवळ हात, केवळ पाय, केवळ तोंड अशी न दिसता चक्क समोर कालीमाता जशी असते तशी दिसायला लागली. आता ठाकूर कालीमातेशी जिवंत स्त्रीबरोबर बोलावं तसं बोलायला लागले. आता ठाकूरांची पूजाच बदलून गेली. जे बघायला यायचे, त्यांना जे बघायला मिळायचं ते असं होतं. ठाकूर पूजेला म्हणून यायचे, सगळी फुलं बिलं आणलेली असे सगळी आणलेली असायचे. ठाकूर आईकडं बघायचे, समाधीत जायचे, 2 तास पूजाच नाही, सगळी लोकं थांबलेली असायची. बरं याच्यात बदल काही करता येत नाही, कारण पंडित होते, पुजारी होते, पुजाऱ्याला काय सांगणार काय करायचं म्हणून. आलेली लोकं दर्शन घेऊन जायचे. हृदय पण वाट बघत बसायचा, काका समाधीमध्ये गेले. 2 तासांनी भावसमाधीतून बाहेर यायचे आणि मग आईची पूजा चालू करायची. पण पूजा चालू करताना सुद्धा आईला म्हणायचे की आई काय करणार, हे फूल घेऊ, चला ठीक आहे, हे फूल घेतलं, आईलाही केलं. त्याच्यानंतर ते स्वतःच म्हणायचे तिच्याशी बोलता बोलता,
स्वतः ठाकूरांनी असं सांगितलं की पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मी आईला नैवेद्य दाखवत होतो तेव्हा आईच्या 2 डोळ्याच्या वर असणाऱ्या एका मधल्या डोळ्यामधून एक किरण बाहेर यायचा, त्यांनी फक्त ते रसशोषण करायची, असं पहिल्यांदा प्रसाद घेतलेला असायचा. आता मात्र परिस्थिती एकदमच बदलली होती. हातामध्ये प्रसाद घेऊन ठाकूर काली मातेच्या तोंडाजवळ जायचे आणि संवाद हृदयने लिहून ठेवलेला आहे. आईला म्हणायचे, आई तू खा. मग ते म्हणे, अच्छा मी खाऊ असं तुझं म्हणणं आहे का? पण असं कसं, मी भक्त आहे तुझा, मग तू आग्रह करत असतील तर मी खातो म्हणून पहिला घास खायचे. बघणाऱ्यांना आश्चर्य वाटायचं, प्रसाद दाखवला आणि हा माणूस खातोय चक्क. पण ठाकूरांची परिस्थिती अशी होती की तिच्याबरोबरचं बोलणं आता असं चाललं होतं आणि मग ठाकूरांनी तिला काहीही विचारावं. एक कोणीतरी आले आणि म्हणाले, केवढी तामसी वृत्तीची ही काली आहे आणि तिची तुम्ही पूजा करता. ते म्हणाले, असं नका म्हणू माझ्या आईला, असं आहे, तुम्हाला वाटतं का ती तामसी आहे? बाल स्वभावाचे होते, बालवतच असतात. जीवनमुक्त हा नेहमी बालवत पिशाचवत उन्मत्त असंच त्याचं वर्णन आहे. ठाकूर बालवत असल्यामुळे एखाद्या लहान मुलासारखं म्हणायचे, असं आहे का, असं तामसी आहे का? मग मी आईला विचारतो, सरळ येऊन विचारायचे, आई बघ ना, ते मला म्हणाले तू तामसी आहेस म्हणून. ताबडतोब दर्शन दिलं, त्रिगुणांचं दर्शन दिलं. मग म्हणाले, हट तसं नाही, मी आता विचारून आलो आईला. इतका अधिकार आईबरोबर वाढलेला होता. पुढे पुढे तर अशी गंमत झाली, ठाकूर खोलीत बसलेले असायचे आणि एक साधारण 14, 15, 16 वर्षाची मुलगी पायामध्ये घुंगरू घातलेले, काली माता चक्क एका तरुणीच्या रूपामध्ये केस सोडलेले, पायात घुंगरू बांधलेले, अशी काली माता सरळ तिथून टन टन करत पुढं जायची आणि ठाकूरांच्या लक्षात यायचं की काली इकडे आली. मग म्हणायची, आई इकडं काय करतीस तू, असं म्हणूपर्यंत ती जिन्यावरनं वर गेलेली असायची. ठाकूर पाठोपाठ बरोबर जायचे. ते जिन्याच्या वरच्या बाजूला जी टेरेस होती तिथं गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात यायचं की काली तिथं उभं आहे, एकदा कलकत्त्याकडे पाहते, एकदा गंगेकडे पाहते. हे सगळे शब्द मी सांगतो हे ठाकूरांचे आहेत. म्हणजे केवळ भक्ताच्या हितासाठी या विश्वामधलं ब्रह्मसुद्धा अशा प्रकारचं स्वरूप घेऊन त्यांच्यासमोर येतं. आणि आता जे काही त्यांचं मातेबरोबरचं जे चालणं बोलणं होतं ते इतकं पुढे जायला लागलं की त्या काळामधलं विरह त्याने सांगितलेलं आहे. स्नानाला जायचं, आई कुठे आहे? जेवायचं, आई कुठे आहे? झोपायचंच नाही. हृदयने लिहून ठेवले, जवळजवळ 9 वर्ष ठाकूर फार म्हणजे फार कमी झोपलेले आहेत. कैक रात्री न झोपता काढलेले आहेत. त्यांचं अन्नप्राशन इतकं कमी झालेलं होतं, बऱ्याच वेळेला हृदयाच्या लक्षात यायचं की काकांनी काही खाल्लेलंच नाही. बरं, एवढं असून रात्री कुठे जायचे ठाकूर? रोज रात्री गायब असायचे. आता हृदयाला मात्र हे दिवसाचं हे प्रकरण, त्यात असं हे वेड्या झाल्यासारखं वागतात, दारू पिल्यासारखे चालतात, डोळे हे असे, जेवणाचं हे अशी पद्धत चाललेली आहे. आणि काही काही गोष्टी तर अशा व्हायला लागल्या, पूजेला सुरुवात केल्या पहिल्यांदा म्हणायचे प्रसाद आणा. ते विचारायचे, प्रसाद आत्ता पहिल्यांदा आईने सांगितले. मग प्रसाद आणले की आईला सांगितले, आई प्रसाद आलाय, मी खाऊ? ठीक आहे. मग प्रसादच खायचे. सगळेच लोक, अजून पूजा झालेलीच नाही आणि प्रसादच खात आहेत, अशी परिस्थिती इकडं होत होती. त्यात हा रात्री गायब. नक्की वाटलं हृदयानं की काहीतरी मोठी गडबड आहे, आपण काहीतरी पाहिलं पाहिजे व्यवस्थित. आणि म्हणून मग रात्री त्यांनी हळूच वॉच ठेवला, काका कुठं जात आहेत. लक्षात आलं की साधारण 9, 9:30 झाले. त्या काळात 7, 7:30ला सगळे झोपायचे. 9, 9:30 झाले की काका पंचवटीकडे जातात. पंचवटी म्हणजे तो जागा की जिथे एक आवळ्याचं झाड होतं, आमलक ज्याला म्हणतात संस्कृतमध्ये. या आमलकाला शास्त्रात फार महत्त्व आहे. आमलकाचं महत्त्व असं आहे की शास्त्रात असं लिहून ठेवले की आमलकाच्या झाडाखाली ज्यांनी सिद्धी प्राप्त केली त्याला इष्टदेवतेची प्राप्ती होते. आता हे सगळं शास्त्रात वाचलं आहे, हे इथं पाहिलं की त्याची सत्यता पडते. पण दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली बसू शकले असते, हे या आमलकाच्या झाडाखाली जाऊन बसायचे. त्या भागाकडे कोणी जात नव्हतं, कारण त्याला भूताचा भाग असंच म्हणायचे. तिथं पुष्कळ भूत आहेत असं सगळ्यांची समजवत होती, काहींनी पाहिलेली पण होती. ठाकूर मात्र रोज रात्री तिथं 9:30, 9:30ला पोचायचे. पहाटेपर्यंत तिथं ध्यानामध्ये असायचे. मग हा जो हृदय होता त्याच्या असं लक्षात आलं की काका तिकडे जातोय, काहीतरी डोक्यावर परिणाम झालेलाच आहे, आपण त्याला आणखीन थोडी भीती दाखवली की हे बंद करून टाकतील. म्हणून तो एका बाजूला थोडासा बाजूला उभा राहिला आणि तिकडे दगडं मारायला लागला. काका गेलेत तिकडं. दगडं 2-4 मारली, 10 मारली, काही फरक नाही, काय नाही. म्हणाला, काय काका काय करतोय काय नेमकी कळत, दगडं मारलेली सुद्धा कळत नाहीत, म्हणजे काय प्रकरण आहे.
एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी, असं 4-5 दिवस दगड मारूनसुद्धा काकाचं काही फरक पडत नाही म्हटल्यानंतर मग त्यांनी असं ठरवलं, आपल्याला भूत लागलं तर लागू दे, पण एकदा काका कुठे गेला आहे आपण बघावं म्हणून तो त्या जिथं गर्द वन होतं तिथे गेला. आणि तिथे गेल्यानंतर त्यानं जे पाहिलं ते सगळंच विचित्र होतं. एकतर म्हणजे काका नग्न बसलेले होते, गळ्यातलं यज्ञोपवीत तिथं पलीकडे काढून ठेवलेलं होतं, सगळी वस्त्र काढून ठेवली होती. त्या काळी यज्ञोपवीत ब्राह्मणांनी आपल्या अंगावरून काढणे याच्यासारखा गुन्हाच नव्हता, धार्मिक गुन्हा. त्यामुळं हृदयाला कळेना की आपल्या काकांचं वेळ फारच टोकाला पोचलेलं आहे, कारण त्यांनी आता यज्ञोपवीतच काढलं म्हटल्यानंतर मनावर परिणाम झालेलाच आहे. तिथे गेले आणि मग काकांना विचारलं, काका हे काय चालले म्हणून. काकांचं काही उत्तरच नाही. हृदयाला हे कळेना की मी बोलतो तरी बोलत नाहीत. मग त्याच्या लक्षात आलं की हे पूर्णच कामातनं गेलेले दिसतात, कारण आता मी बोलतोय विचारतोय तेही सांगत नाही आहेत. शेवटी तो बिचारा कडेला जाऊन बसला. तासाभराने जेव्हा समाधी उतरली तेव्हा त्यांना विचारलं की हे असं काय. ताबडतोब रामकृष्णाने उत्तर दिलं. ठाकूर म्हणाले, असं काही नाही आहे, ज्या अवस्थेमध्ये मी आहे ती अतिवर्ण अवस्था आहे. या अवस्थेला वर्णाश्रम लागू पडत नाही, या अवस्थेला कोणताही लागू पडत नाही. पुढे जेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं की हे काय प्रकरण आहे म्हणून, एकेकाळी तुम्ही शूद्राच्या ठिकाणी खाणं खात नव्हता, नंतर शूद्राची सेवा करत गेला, हे काय प्रकरण आहे, असं काय आहे. ठाकूरांच्याकडे खूप चांगली उदाहरणं होती. विवेकानंद नेहमी म्हणायचे, मी जितकं अवघड करून सांगतो ना तितकं ठाकूर सोपं करून सांगतात. ठाकूरांनी उदाहरण किती सुंदर दिले बघा. ते म्हणाले, काय आहे ना, जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होती की नाही त्यावेळेला कसं चाललेलं असतं, तिला काहीही त्रास देत नाही, तिने आराम करायचा, मोजकं पाहिजे ते खायचं, कमीत कमी त्रास होईल असं करायचं. हे सगळं केव्हापर्यंत, बाळंतपण होऊपर्यंत. एकदा बाळंत झाली मग काहीही खेळ बाळावर केले तरी चालतात. असंच म्हणाले साधनेचं आहे. साधना करताना सुरुवातीला सगळे शास्त्राची विधी पाळायला लागतात, न पाळता पुढे जायचं नाही. आणि या शास्त्राच्या विधी पाळण्याला प्रचंड महत्त्व साधनेच्या पूर्वपक्षामध्ये आहे. उत्तरार्धामध्ये मात्र यातलं काहीच लागू पडत नाही. म्हणून ज्या शूद्रांच्या घरी खायचं खाणं, प्रसादसुद्धा घ्यायचं नाही म्हणणारे ठाकूर नंतर आपला अहंकार लय व्हावा म्हणून काय करत होते, तर सगळ्या त्या मंदिरामध्ये येणाऱ्या सगळ्या भिकाऱ्यांनी खाल्लेल्या ज्या उष्ट्या पत्रावळ्या होत्या त्यातलं अन्न खात होते. ते खाऊन झाल्यानंतर सगळ्या पत्रावळ्या आपल्या डोक्यावर घेऊन त्या कचऱ्याच्या डेपोमध्ये टाकण्यासाठी तिथं चालत जायचे. ते इतका त्यांनी आपला अहंकार लय होण्यासाठी प्रयत्न केला होता. आता हे सगळं चालू होतं त्यावेळेला त्यांच्या शरीराला मात्र प्रचंड त्रास होत होता. ठाकूरांनी नंतर असं सांगून ठेवले की जर शक्तीचा संचार व्हायला लागला की शरीर हे अत्यंत तोकडं आहे, त्याच्यामध्ये शक्ती जास्त वेळ राहू शकत नाही. म्हणून नियमानुसार निर्विकल्प समाधी घेतल्यानंतर 21 दिवसाच्या आत मृत्यू होतो. त्याला जडसमाधी किंवा निर्विकल्प समाधी म्हणतात. योगशास्त्रामध्ये असं सांगितलं की जर जडसमाधीत गेला तर त्याच्यानंतर त्याला स्मशानातच घेऊन जायला लागतं, काहीच राहत नाही, ते फक्त तो लाकडाचा ठोकळा लावतच राहतो. ठाकूरांची अवस्था तशीच होती. ठाकूरांची गंमत अशी होती की आता अवस्था इतकी पुढे गेलेली होती की अंगाला दाह व्हायचा. किती दाह व्हायचा, कारण बाकी कोणाला त्याची कल्पना नव्हती. म्हणून सहज विचारलं हृदयनी की काका किती जळते अंग म्हणजे काय होतं. तर त्या ठाकूरांनी सांगितलं, साधारण 8 ते 10 गरम निखारे जर छातीवर ठेवले तर कसं होईल तसं शरीराला व्हायला लागले म्हणाले. मग आता ह्याचं काय करायचं, कोणालाच माहिती नाही काय करायचं. ठाकूर 3-3 तास गंगेच्या पाण्यात जाऊन बसायचे, अंग थंड व्हावं म्हणून. शेवटी जेव्हा ती भैरवी ब्राह्मणी आली तेव्हा तिने सांगितलं, हे दुसरं तिसरं काय नाही, हा मधुर भाव आहे, हे त्याच्यामुळं झालेलं आहे. तेव्हा काम करा, मी सांगते तसं करा. आणि ते केल्यानंतर पहिल्यांदा त्यांचा दाह कमी झाला. पुढे असं झालं की पुढे मधुरा भक्तीसाठी परत प्रयत्न जेव्हा त्यांनी चालू केले परत ते सुरू झालं. मग ते सुरू झाल्यानंतर त्यावेळचे घोषाल म्हणून एक मोठे योगी होते, ते तिथं आले होते. त्यांनी सांगितलं, हे कशामुळे नाही आहे, हा आता मधुरभावामध्ये हे होतं. असं एक काम करा, इष्टदेवतेचं नाव स्मरून हातामध्ये कोणत्या तरी धातूचं कडं घाला आणि हे बंद होईल. आणि त्यावेळी ते बंद झालं. आपण हातामध्ये काहीतरी घालतो, या सगळ्यांचा बेस काय असावा आपल्याला माहिती नाही, शास्त्रामध्ये कुठेतरी काहीतरी लिहिलं आहे. पण या सगळे इथं बघितल्यानंतर वाटतं की याच्यामागे कुठेतरी निश्चित काहीतरी आहे.
असं सगळं होत असताना एक गोष्ट अशी विचित्र घडली जी नंतर ठाकूरांनी त्यांच्या उत्तरार्धात आपल्या शिष्यांना सांगितली. ते म्हणाले, माझ्या शरीरामध्ये जो दाह होत होता ना तो सहन होत नव्हता. त्यामुळे रात्री पंचवटीत जेव्हा मी एकदा बसलो होतो तेव्हा मी असे डोळे उघडे ठेवले होते आणि मी ध्यान करत होतो. तेव्हा मला एक असं दिसलं की माझ्या शरीरातून एक अत्यंत काळा कभिन्न पुरुष बाहेर पडतोय. त्याचे डोळे प्रचंड लाल आहेत आणि तो माझ्या डोळ्याच्या समोर मला दिसतोय आणि अत्यंत घृणा यावी असा तो काळसर पुरुष होता. तो बाहेर येऊन असा बाहेर त्याचा शेवटचा पाऊल बाहेर पडतो न पडतोय तोपर्यंत अत्यंत तेजपुंज एक व्यक्ती आतल्या बाजूनी बाहेर आली. त्याच्या हातामध्ये त्रिशूळ होतं, त्यांनी कौपीन घातलेलं होतं, प्रचंड तेजपुंज व्यक्ती होती. त्यांनी आपल्या हातातल्या त्रिशूलांनी त्या काळ्या माणसाला मारलं आणि त्याच्यानंतर ती जी तेजस्वी व्यक्ती होती ती परत माझ्या शरीरामध्ये आत गेली. असं वर्णन स्वतः ठाकूरांनी दिलेलं आहे. आणि ठाकूर त्यावेळेला असं म्हणाले की या शरीरामध्ये जे जे काही मानवी किंवा पाशवी होतं ते सगळंच्या सगळं कालीमातेने माझ्या शरीरातून काढून टाकलं. कारण जेव्हा तसं होईल तेव्हा आई राहायला येते तिथं, कारण तिचं घर अस्वच्छ असू शकत नाही. म्हणून जेव्हा ठाकूरांना विचारलं, तार्किक प्रश्न विचारण्यासुद्धा काही कमी नव्हते. ठाकूरांना असं विचारलं की नुसत्या सत्वावर राहताच येत नाही, मग रजोगुण लागतो त्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही, तमगुण लागतो त्याशिवाय झोपू शकत नाही, मग तुम्ही कसं काय राहिलात? म्हणजे याचा अर्थ सगुणामध्ये म्हणजे 3 गुणामध्ये निर्गुण कसं राहिलं? ठाकूरांनी उत्तर फार छान दिलं आहे. ते म्हणाले, असं आहे बाळा, सोनं फार शुद्ध असलं ना त्याचे अलंकार बनत नाहीत, त्याच्यात थोडंसं काहीतरी टाकायला लागतं आणि मग त्याचे अलंकार बनतात. तसंच होतं म्हणाले. माझा जो रजोगुण आणि तमोगुण होता तो फक्त तोंडी लावण्या एवढाच होता, बाकी सगळं जे होतं ते आईने हे सगळं साफ करून घेतलेलं आहे म्हणून सांगायचे. अशा पद्धतीनं ठाकूरांची साधना चाललेली होती. या साधनेच्या काही काळातलं वर्णन स्वतः ठाकूरांनी दिलेलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ठाकूरांना दर्शन व्हावं अशा पद्धतीची इच्छा झाली होती, दर्शन झालंही होतं, पण सारखं दर्शन व्हावं, सारखं मातेने आपल्याबरोबर असावं, मी आईच्या मांडीवर बसावं. किती विनंत्या किती करायच्या. एकदा तर पूजा करताना त्यांनी सरळ सरळ काली मातेला असं म्हटलं, काय म्हणालीस, मी झोपू तुझ्याजवळ झोपू? तो म्हणाले, हो असं असेल तर आणि म्हणाले, आणि मातेची पालखी होती काली मातेची, त्याच्यात जाऊन झोपले. हे सगळं बघितल्यानंतर या मधल्या काळामध्ये जेव्हा जेव्हा त्यांना असं व्हायचं की अजून एक 5-6 दिवस दर्शन झालेलं नाही, मग मात्र ते काली मातेच्या दर्शनासाठी काय करायचं त्याचं त्यांनी वर्णन केलं आहे. ते म्हणाले, मी जेव्हा बसायचो तेव्हा माझे डोळे उघडे असायचे, कैक रात्रीची झोप झालेली नसायची. एकदा तर ते म्हणाले, मी 6 महिने झोपलेलो नव्हतो. या 6 महिन्यामध्ये माझी पापणी लवलेली नव्हती, त्यामुळे डोळ्याला जखमा झाल्या होत्या. माझ्या केस इतके वाढले होते की त्या केसामध्ये कचरा गेल्यामुळे त्या केसांच्या जटा झाल्या होत्या. त्या केसांच्या जटा झाल्यानंतर मी ज्या अवस्थेमध्ये बसलो होतो त्या अवस्थेमध्ये माझी पापणीसुद्धा हलत नव्हती, त्यामुळे कोणताही पक्षी येऊन माझ्या केसांमध्ये बसत असायचा. त्या केसांमध्ये अडकलेल्या जी घाण होती त्याच्यात किडे मिळतील म्हणून ते त्याच्यावर टोचा मारायचे. त्या टोचा लागल्यामुळं माझ्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ यायचे. अशी अवस्था होते आणि अशा अवस्थेमध्ये मी आईच्या दर्शनासाठी थांबलेलो असायचो. यामध्येच जर मला असं लक्षात आलं की आईने अजूनही दर्शन दिलेलं नाही तर ते म्हणायचे की मग मी काय करायचो, मग मी गडाबडा लोळायचो. म्हणून ठाकूर नंतर असं म्हणायचे आपल्या शिष्यांना, कुठंतरी एक पेलाभर अश्रू तोंडातून डोळ्यातून काढले म्हणजे आई थोडीच मिळते. जसं तुम्ही तुमची आई गेल्यानंतर रडता, जसं तुमचा भाऊ मुलगा गेल्यानंतर रडता, तसं आईबद्दल वाटतं का कोणाला? म्हणाले, या जगामध्ये दुर्दैव असं आहे की देवाबद्दल कोणीच रडत नाही आणि देव सोडून जेवढं सगळं आहे त्याच्याबद्दल सगळे रडतात, असं ठाकूर स्पष्ट म्हणायचे. यात गमतीचा भाग असा झाला की ठाकूरांची तयारी किंवा अवस्था कुठे गेली होती पाहण्यासारखं आहे. या भावावस्थेमध्ये ठाकूर नेहमी दिवसा चालत असायचे, आपल्या खोलीकडे जायचे रात्री झोपायला. असे खोलीकडे जात असतानाच काय झालं, वाटेत एक शिवाची मूर्ती, मंदिरच होतं नटमंदिर, तिथे शिवाची एक मूर्ती होती. शिवाच्या मूर्तीकडं पाहिलं आणि फक्त मनामध्ये एक संकल्प आला की जशी ही मूर्ती आहे ना तसं ध्यान आपल्याला लागलं पाहिजे. असं म्हटल्याबरोबर आईला जाऊन विचारलं, आई मला असं होईल का गं, असं म्हणायला. आणि त्याच्यानंतर काय झालं त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. पायाच्या छोट्या बोटांपासून प्रत्येक सांधा लॉक होत गेला आणि त्याचे आवाज यायचे ठाकूरांना, कट 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 आवाज झालेले. हा गुडघा कट झाला की हा हलायचा बंद व्हायचा. असे सगळे शेवटचा मानेमधला जो मणका आहे या मणक्याला शेवटचा आवाज यायचा आणि ठाकूर एखाद्या लाकडासारखे समाधीमध्ये असायचे.
आणि ते म्हणायचे ज्यावेळेला माझी समाधी उतरायची त्यावेळेला इथून सुरू होऊन या बोटाच्या शेवटपर्यंत परत उलटे आवाज यायचे आणि मग माझं सगळं अंग येवायचं. अशा पद्धतीने त्यांची समाधी लागायची. इतकी तयारी एका बाजूला चालली होती. माथुर बाबूंच्यापर्यंत तक्रार गेली. ठाकूर म्हणून तुम्ही ठेवलं आहे कोणाला तरी इथे पुजारी म्हणून, पण हा तर काय अगदीच वेड्यासारखा करला आहे. हा प्रसादी अगोदर खातो, काय बडबडतो, काय आईची पूजा अर्धीच काय सोडतो. परवा तर कमालच झाली, एक मांजर काय आलं आणि त्या मांजराच्या मागे सगळा प्रसाद घेऊन लागली की आई आज तू मांजर कशी झालीस म्हणून तिला खायला दिलं, कारण मांजरामध्ये आई दिसली. ठाकूरांनी नंतर ज्यांच्या उत्तरार्धामध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे की साधनेची अत्युच्च पातळी म्हणजे जे जे दिसतं तिथं ब्रह्म दिसणे ही साधनेची अत्युच्च पातळी आहे. ठाकूर त्या अवस्थेला पोचलेले होते, पण आईशिवाय त्यांना काहीही दिसत नव्हतं. या सगळ्या दिवसांमध्ये त्यांना कधीही आपल्या आईची आठवण आली नाही, आपल्या कुटुंबाची आठवण आली नाही, आपला भाचा आपल्याबरोबर आहे याच्याबद्दल त्यांना काही झालं नाही. फक्त त्यांची एकच अवस्था चालली होती की फक्त आई 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 आई. माथुर बाबूंना सांगण्यात आलं की हे सगळं वेळेसारखं काही ते प्रकरण चालले, तुम्ही येऊन एकदा बघा आणि ह्याला काढा आणि दुसरा कोणतरी चांगला माणूस इथे नेमा, कारण पूजेचे सगळे हाल चाललेच. हृदयाला भीती वाटायची की काकांना काढून टाकतील म्हणून. एक दिवस माथुर बाबू आले. ठाकूर आपल्याच भावविश्वामध्ये होते. माथुर म्हणजे संपूर्ण इस्टेटीचा मालक, येतानाच ज्याच्याबरोबर 15-20 माणसं यायची, असं आल्यानंतर कोणाच्याही लक्षात येईल. ठाकूरांचं काही लक्षच नव्हतं. ते आले काय गेले काय, आणि ठाकूर तिथे माथुर बाबू एका बाजूला उभारून बघत होते, हे काय करतात म्हणून. ते असे बघायला म्हणून गेले आणि त्यांच्या लक्षात आले की आपण ठाकूरांना बघतोय पण तिथं शिवाची मूर्ती कशी दिसते. त्यामुळे त्यांनी आपले डोळे सोडून पाहिलं की हा उभा आहे तो शिव आहे की ठाकूर आहेत. त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, हे ठाकूरही आहेत आणि हे शिवही आहेत. थोड्या वेळाने जाऊन बघितलं तर पूजेला बसलेत. त्यांनी ते पूजा करताना पाहिलं आणि बाकीच्या सगळ्यांना ज्यांनी सांगितलं होतं त्यांना सगळ्यांना बोलून सांगितलं इथून पुढं जर काय बोललात त्याच्याबद्दल तर दुसऱ्या दिवशी इथून बाहेर काढून टाकेन. आणि तिथून तडक गेले आणि राणी रासमणीला सांगितलं की आपली इच्छा पूर्ण झाली, काली माता इथे अवतरली आहे, याच्याबद्दल काही शंका मानायचं कारण नाही आहे. आता आपल्याकडे ठाकूर आहेत म्हणजे सगळंच आहे. असं झाल्यानंतर तो विषय तिथे बंद झाला. हे झाल्यानंतर राणी रासमतीला सारखं वाटायचं की एवढं मोठं आपल्याकडे जर ठाकूर आले असतील तर त्यानिमित्ताने ती नेहमी दर्शनाला यायला लागली. तिचं दर्शनाला यायचं कारण वेगळं होतं. तिचं दर्शनाला यायचं कारण असं होतं की ती आल्याबरोबर ठाकूरांना गाणं म्हणायला सांगायची, एखादं भजन म्हणायला सांगायचे. आणि ठाकूरांच्या भजन म्हणण्याबद्दल त्यावेळच्या लोकांनी सांगितले. विवेकानंदांच्या आवाजाचे मुग्ध झालेले लोक प्रचंड होते, पण विवेकानंद स्वतः असं म्हणतात की आवाज जिथून यायला पाहिजे तिथून कसा येतो बघायचं असेल तर ठाकूरांचं भजन ऐकायचं. ठाकूर त्यावेळेला भजन म्हणत असायचे. त्या भजनाने बऱ्याच लोकांना असं वाटायचं की काहीतरी वातावरणामध्ये बदल होत चाललेला आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकूरांना आपण काय करतो याची जाणीवच नसायची. जेव्हा ठाकूर आईसाठी गडबडा लोळत असायचे तेव्हा आजूबाजूला लोक असायची, पण त्या लोकांबद्दल त्यांना कधी शरम लाज किंवा असं काही वाटलंच नाही. त्याबद्दल जेव्हा त्यांना त्यांच्या शिष्यांनी विचारलं तेव्हा ठाकूर म्हणाले की मला सगळेच सावलीसारखं दिसत होतं. या विश्वामध्ये आई, मी आणि सावल्या, त्यातला एक फार तर्कनिष्ठ ते त्यांचा शिष्य होता. त्यांनी एक फार छान शंका विचारली. आईला तुम्ही प्रत्यक्षच बघितलं ना, शक्ती मातेला तुम्ही दर्शन घेतलं, तिच्याशी बोललात, खेळलात, सगळं केलं. आपल्या पंचाची घडी घालताना सुद्धा तुम्ही मातेला सांगितलं त्या बाजूला धर म्हणून. इतका अधिकार तुमचा आहे, तर आणखीन तिच्याबद्दल तुम्हाला काय काय सांगितले सांगा म्हणून. एक त्यात वर्णन त्यांनी असं केलं की जेव्हा जेव्हा आई आली तेव्हा तेव्हा प्रकाश हा सगळीकडे भरलेला असायचा. असं वाटायचं की मी जिथं बसलो त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा केवळ प्रकाशच प्रकाश आहे. आणि अशा प्रचंड प्रकाशाच्या याच्यामध्ये मी बसलो आहे आणि समोर आई आहे आणि आईच्या अंगातून सगळी नुसती किरणं बाहेर पडत आहेत, असं आईचं स्वरूप दिसायचं. आणि त्याच वेळा ते म्हणाले की मी एक गोष्ट मात्र मला जाणवली, कधीही आईची सावली पडली नाही. हे वर्णन त्यांनी स्वतः दिलं, त्याचं कारण वगैरे काही पुढं विशद केलेलं नाही, पण त्यांनी सांगितलेलं वर्णन असं आहे. हे सगळं चाललेलं असताना राणी रासमणी एकदा आली आणि पूजा चालली होती. पूजेला बसली होती पण डोक्यामध्ये विचार दुसरा चालला होता. एका जमिनीची कोर्ट केस चालू होती म्हणून राणीने असा विचार केला की या कोर्ट केसचं काय होणार. ठाकूरांच्या लक्षात आलं की माझी पूजा चालली आहे, आई समोर आहे, सगळे त्याच्यामध्ये कोणीतरी भौतिक विचार करतोय. ज्या आसनावर बसले होते त्या आसनावरून उठली आणि त्यांनी एक थोबडात ठेवून दिली राणी रासमणीची. राणी रासमणीला मारलं ठाकूरांनी हे म्हटल्याबरोबर तिचे सगळे सेवक वगैरे गदाधरांना ठाकूरांना धरण्यासाठी पुढं आले. राणीच्या पटदिशी लक्षात आलं काय झालं आहे.
तिने सगळ्यांना थांबवलं, क्षमा मागितली ठाकूरांची. ठाकूरांना आपण काय केलं याची काही कल्पनासुद्धा नव्हती. ती तिथून निघून गेली. माथुरबाबूंच्या कानावर गेलं की स्वतः राणीला थोबाडात मारलेली आहे. त्यामुळे ते स्वतः भेटायला राणीला आले. म्हणाले, खरंच सांगू का, मला खात्री आहे की ठाकूर फार उच्च अधिकारी व्यक्ती आहे, पण आता मला जरा शंका यायला लागली आहे. एकतर कदाचित अर्धे वेडे आणि अर्धे स्पिरिच्युअल असं काहीतरी दिसतं हे कॉम्बिनेशन. हे दैवी आणि मानवी, त्यांना काहीतरी आजार झाला आहे आणि ते दैवी पण आहेत असं काहीतरी असेल. तेव्हा आपण एक काम करूया, डॉक्टरांना बोलवलं पाहिजे. पण त्यांनी येऊन विचारलं डॉक्टरांना, ठाकूरांना, की ठाकूर तुम्हाला, आणि ठाकूरांचं वैशिष्ट्य असं होतं, बालवतच होते. त्यांना कोणी म्हटलं नाही की तुम्हाला डॉक्टरांना दाखवायचे, हो काय झालं, मला काय झालं का, असंच म्हणायचे. ते कधीही स्वतःला डिफेंड करत नसत, कारण तो त्यांच्या स्वभावामध्येच भाव नव्हता. ते ज्या भावात असत त्या भावामध्ये ते प्रत्येक गोष्टीला होच म्हणत असत. त्यामुळे डॉक्टर यायचे, डॉक्टर बघून जायचे, डॉक्टर त्यांना विचारायचे, डॉक्टर विचारले की तेही सांगायचे. मग ते स्वतःच डॉक्टरला म्हणायचे, मला वेड वगैरे लागला असेल का हो, सगळे म्हणतात मी वेड आहे. मग डॉक्टर म्हणायचे, नाही आम्ही पाहतोय काय होते वगैरे. तेवढ्यात असा विचार झाला, फार विचार करण्यासारखा विषय आहे. राणी रासमणी आणि माथुरबाबूंनी एक विचार केला. वय किती आहे त्यांचं, 20-22 वय. या वयामध्ये तारुण्यात आलेला माणूस, हे असं सगळं व्हायचं कारण कदाचित वेगळं असावं. या ठाकूरांचं लग्न झालेलं नाही, स्त्री संपर्क नाही, आणि त्यामुळं उन्माद होतो अशा काही केसेस आपण पाहिलेल्या आहेत. तेव्हा कदाचित असं काहीतरी झालेलं असण्याची शक्यता आहे. हा विचार करताना सुद्धा त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने केलेला नव्हता. ठाकूरांच्याबद्दल अनादर होता म्हणून असा विचार झाला नव्हता. ठाकूरांचं भलं व्हावं हाच विचार होता, पण विचार मात्र भयंकर होता. मग आता करायचं काय? स्वतः राणीनेच संमती दर्शवली की आपण ठाकूरांना कोणत्या तरी स्त्रीकडे सोडावं. यातली ठाकूरांना काहीच कल्पना नव्हती. त्या काळामधली प्रसिद्ध गणिका लक्ष्मीबाई तिचं नाव, ह्या लक्ष्मीबाई आणि 2-3 स्त्रियांना बोलवून आणण्यात आलं, आणि ज्या दालनामध्ये त्या बसलेल्या होत्या त्या दालनामध्ये ठाकूरांना पाठवण्यात आलं. त्याच्या पुढे जे झालं ते पाहण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. कामिनी त्याग म्हणजे काय असतो, जाज्वल्य किंवा सात्विक ब्रह्मनिष्ठता आपण स्वामी विवेकानंदांची पाहिलेली आहे. म्हणजे त्याच्याबद्दल शंका घेण्याची कुठे अजिबात हे नाही आहे. पण असं असूनसुद्धा ठाकूर विवेकानंदांच्या तुलनेत कुठे होते हे पाहण्यासारखं आहे. गंमत अशी झाली की ठाकूरांच्या धोतीला हात घातला गेला. जेव्हा यांनी त्या स्त्रियांना पाहिलं तेव्हा सगळ्यांच्याकडे ते आई म्हणून त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, आणि ठाकूरांचं लिंग ज्या अवस्थेमध्ये होतं त्या अवस्थेमधून ते जवळजवळ नष्ट होण्याच्या अवस्थेपर्यंत गेलं. हे जेव्हा त्या स्त्रियांनी पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांच्या लक्षात आलं की आपण फार कुठली तरी मोठी चूक करतोय, म्हणून त्या सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया ठाकूरांच्या पाया पडल्या. हीच गोष्ट नंतर स्पेन, त्या इजिप्तमध्ये एका स्पॅनिश हार्लेममध्ये विवेकानंदांच्या बरोबर झाली होती. त्यासुद्धा स्त्रिया ज्या विवेकानंदांना खुणवत होत्या त्याच नंतर ओम्ब्रे दे दिओस, देवाचा माणूस म्हणून त्याच्या पाया पडत होत्या. हीच घटना ठाकूरांच्या बाबतीत इथं घडली, आणि ह्या सगळ्यांनी ठाकूरांचे दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन माथुरबाबांना सांगितलं, आमच्या हातून एवढी पापं झालेली आहेत, पण हे पाप आमच्या हातून तुम्ही करून घेतले, हे फार चुकीचं केलं. इतक्या प्रसंगांना ठाकूरांना, बरं हे जे झालं याच्याबद्दल सुद्धा ठाकूरांची कुठे तक्रार नव्हती. जा म्हणल्यानंतर गेले, ये म्हटल्यानंतर आले. काय झालं म्हणून विचारलं तर आई परत तिथे दिसली म्हणून सांगितलं. जिथे जिथे स्त्री आहे तिथे फक्त शक्ती आहे, ही संभावना इतकी दृढ झालेली असल्यामुळे नर नारी में एक बिराजे दो दुनिया में दिखे तू. कबीर महाराज म्हणतात, दो दुनिया में दिखे तू, दिसताना फक्त ब्रह्म दिसतं. हे ब्रह्म साक्षात्काराचं जिथं जागतं उदाहरण ठाकूरांच्या बाबतीत घडलं. इतकं सगळं होत असताना आता ठाकूरांच्याबद्दल पुढं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये घोळायला लागला. कामारपुकूरला बातमी पोचली होती, आईला भयंकर काळजी लागली होती, वेड्यासारखा करायला लागला आहे. आणि मी तर म्हणते की हा 4 पैसे मिळवेल, येईल, आता याचं लग्न करायचं, कारण आता लग्नाला आलेलं पोर, ती बिचारी आई म्हणजे मुलाचं लग्न करणे हा तिचा प्रमुख हे होता. तेव्हा ठाकूरांना आपण कामारपुकूरला बोलवून घ्यावं असा तिचा निरोप तिकडून इकडे आला.
इकडे राणी आणि यांना कळेना काय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा प्रकारे पूजा करणारा जर पुजारी असेल त्या पूजेचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता. म्हणून त्यांनी असा विचार केला की एक नवीन पुजारी कोणीतरी आणूया आणि ठाकूरांना कमीत कमी पूजेतनं बाजूला करूया. मग ठाकूरांनी करायचं काय? ठाकूरांनी काही करायचं नाही. ठाकूर दक्षिणेश्वरलाच राहतील, त्यांच्या मनात येईल ते करतील. श्रद्धा भयंकर होती राणीची आणि ठाकूर. मग आता प्रश्न आला की मग नवीन पुजारी कोण आणायचा असा विचार चालला होता. तोपर्यंतच त्यांच्या एका चुलत बहिणीचा दुसरा मुलगा हलधर नावाचा, तो तारक किंवा हलधर ज्याला म्हणायचे, तो तिथे आला. तो प्रचंड कर्मठ ब्राह्मण, खूप शिकलेला, अत्यंत सात्विक माणूस, पण भयंकर कर्मठ. तो आला आणि त्याच्याकडे ही कालीची पूजा देण्यात आली. तो आल्यानंतर त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या माथुरांना. तुमचं ते सगळं ठीक आहे म्हणाले, शुद्धीकरण झालं वगैरे, पण जेवण मी इथे घेणार नाही, मला फक्त शिधा द्यायचा, माझं मी जेवण बनवून खाणार. माथुर म्हणाले, ठाकूर स्वतः इथं जेवतायत आणि तुम्ही असं म्हणता? ते म्हणाले, बघा बरोबर आहे तुमचं, त्यांची गोष्ट वेगळी आहे. ते ज्या अवस्थेला पोचलेत ना तिथं मी नाही आहे. माझ्या अवस्थेमध्ये मला शास्त्राप्रमाणे जायला लागेल, ते शास्त्राच्या पलीकडे गेलेले आहेत, त्यामुळे ते कुठेही जेवतील, मी जेवू शकत नाही. माथुर म्हणाले, ठीक आहे, पुजारी चांगला आहे, हरकत नाही आहे. दुसरी मात्र मोठी जी अट होती ती पाहण्यासारखी आहे. आपल्यातल्या फार कमी लोकांना माहिती आहे, स्वामी विवेकानंदांनी काली मातेला प्राण्याचा अभिषेक करण्याचं ठरवलेलं होतं. थोडक्यात म्हणजे एका बकऱ्याचा बळी द्यायचं ठरलेलं होतं. हे ऐकल्यानंतर सगळे शिष्यबंधू, गुरुबंधू सगळे हादरले होते. बरं, नरेंद्रांनी सांगितलं मध्ये कोण जाणार? विवेकानंद म्हणाले, करायचे. काली ही संकल्पना आपल्याला ज्या पद्धतीने आपण त्याचं ग्रहण करतो त्या पद्धतीने ग्रहण करणं हे आपलं काम नाही आहे. विवेकानंदांना त्यावेळेला सुद्धा कळालं की हे जे आहे, हा जो सॅक्रिफाईस आहे, हे जे बळी देणं प्रकरण आहे, याचा आणि त्या देवतेचा निश्चित संबंध आहे. आणि म्हणून दक्षिणेश्वरला 2 दिवस असे प्रसंग असायचे की त्यावेळेला तिथं बळी दिला जात असे. आणि हा बळी देताना ठाकूर तिथं होते. पण हा जो आला होता हलधर, तो मात्र म्हणाला की 2 गोष्टी मी, एक म्हणजे स्वतःचं जेवण करून घेणार, आणि दुसरं ते कापायचं बिपायचं जे प्रकरण आहे ते काय मला पसंत नाही. पण खरी गंमत याच्या पुढं ऐकण्यासारखी आहे. आपल्याला मनाला पटत नाही बळी कसा असू शकेल, बळीची प्रथा बंद झाली पाहिजे. यालाही असंच वाटलं हलधराला. म्हणून त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेला तुमचा तो प्रसंग असेल ना त्यावेळेला मात्र मी आपलं सकाळी लवकर लवकर पूजा करून घेईन असं म्हणाला. आणि तो लागला नोकरीला. महिन्याभरात तो प्रसंग येणार होता, कारण तो उत्सव होता त्यावेळेला. आता तो उत्सव आल्यानंतर त्याच्या मनामध्ये असं आलं की आता हे काय सगळं रक्त आणि ते सगळे गडबड करून टाकणारी लोक, इतकं शुद्ध मंदिर, अमुक तमुक असं म्हणून तो करणार. त्या रात्रीच काली त्याच्या स्वप्नामध्ये आली आणि कालीने स्पष्ट सांगितलं, हे पुजारीचं पद सोडून दे म्हटले. त्याला कळे ना, कारण स्वतः तो झोपण्यापूर्वी ध्यान करत असे. सगळे तयारीचे होते, असे काही कच्चे नव्हते कोणीच. झोपण्यापूर्वी जेव्हा तो ध्यानात बसायचा त्या ध्यानामध्ये काली आली होते. त्यामुळे असंही नव्हतं की कुठे स्वप्न पडलं म्हणावं. म्हणून तो स्पष्ट काली माता समोर असल्यामुळे मनामध्ये त्याच्या शंका आली की असं कसं मला म्हणतेय. ती शंकासुद्धा त्या दृश्यामध्ये काली मातेला कळाल्यामुळे काली मातेने स्पष्ट सांगितलं, जर केलं नाही तर तुझा मुलगा मरेल. आता विश्वास होताच काली मातेवर, त्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. पण काय करावं, हे खरं असेल का, हे खोटं असेल असं म्हणायला. आणि दुसऱ्या दिवशी बातमी आली, मुलगा गेला. ताबडतोब येऊन ठाकूरांना सांगितलं असं असेल. ठाकूर म्हणाले, पहिल्यांदा कालीची पूजा बंद कर. त्याच्यानंतर राधा गोविंद मंदिरामध्ये त्याला पुजारी म्हणून आणलं आणि हृदयाला सांगितलं तू कालीची पूजा कर. इतका असा प्रसंग या हलधराच्या बाबतीत घडला. पण हे हलधर प्रकरण जे होतं, बहिणीचा मुलगा जरी असला तरी त्याचं आणि या रामकृष्णांचं नातं मात्र जरा विचित्र होतं. त्याला कळायचं नाही की रामकृष्ण ठाकूर खरोखर अधिकारी आणि खूप उच्च पुरुष आहेत की काय अनपढ माणूस आहे, कारण शिकलेलं काहीच नाही. बरं, या हलधराचं कसं होतं, सगळे संस्कृत, वेद, महाभारत, ते वेळ मिळाला की रामायण सांगायचे, भागवत ऐकायला त्यांच्याकडे खूप लोक यायची दक्षिणेश्वरला. त्यामुळे ह्याला कळायचं नाही. त्यात गंमत म्हणजे काय व्हायची, जेव्हा जेव्हा हा भागवत सांगत असायचा तेव्हा रामकृष्ण तिथं ऐकायला जाऊन बसायचे. मग तो काय करायचा, तो महाभारत भागवत सांगायला बसला की त्याला वाटायचं की आता माझ्यासारखं ज्ञानवंत कोणी नाही. आणि तो जेव्हा कालीची पूजा करायला बसायचा तेव्हा मात्र तो अत्यंत नम्र असायचा.
एकाच माणसाच्या स्वभावामध्ये दोन असे वेगळे वेगळे पैलू होते. जेव्हा तो भागवत सांगत असायचा त्यावेळेला मात्र जेव्हा तिथं ठाकूर बसलेले असायचे तेव्हा ठाकूरांना एक अशी सवय होती. ते म्हणायचे की मग असं झालं की त्याच्यानंतर मग त्यांनी त्याला दर्शन दिलं. असं काहीतरी भागवतीला प्रसंग दिला की ठाकूर म्हण बरोबर असं आहे, असंच आहे, मी अनुभव घेतलेला आहे. तू म्हणायचं काय वेडा आहेस का तू? काकालाच म्हणायचं, तुला काय कळते काय यातलं काय? हे शास्त्र आहे, तू काय स्वतःला अवतार वगैरे समजतोस का काय? तर ठाकूर गप्प बसायचे. मग बाकी कोणीतरी म्हणायचं अवतार ते स्पष्ट सांगायचे ठाकूरांना, ठाकूर तुम्हाला शास्त्र काही कळत नाही. शास्त्रात लिहिलंय कलियुगामध्ये फक्त एकच अवतार आहे, कालकी अवतार, आणि तो अजून झालेला नाही. तेव्हा तुम्ही उगाच मध्ये मध्ये काही बोलू नका. ठाकूर गप्प बसायचे. समोर अवतार वरिष्ठ बसलेला असताना सुद्धा इतक्या ज्ञानी माणसाला इथं ते बसलेले ते कळत नव्हतं. असं इथं त्यांचा पान उतारा करायचा. आणि जेव्हा याच माणसाने सांगितलं ठाकूरांना की ते कालीची पूजा करतोय ते तामसी आहे काली म्हणून, ठाकूर ताबडतोब आईकडे गेल्याने म्हणाले हलधर असं असं म्हणतोय. कालीने त्रिगुणात्मक दर्शन दिल्यानंतर तो परत आले ठाकूर पळत आणि म्हणाले हलधर मी आईशी बोललो बरं का. आई म्हणाली मी नुसती तामसी नाही आहे बघ. असं म्हणून त्यांनी असं सांगायला म्हणून हात लावला आणि हा समाधीमध्ये गेला. त्यामुळे तो म्हणाला की काका आहेत ना, काका फार उच्च माणूस आहेत असं इकडं म्हणायचा. तोपर्यंत संध्याकाळच्या प्रवचनामध्ये असं व्हायचं. असं दोघांचं नातं होतं. पण तसं असलं तरी सुद्धा हलधर मात्र शक्तिमंत्राने प्रेरित होता. एकदा गंमत अशी झाली, भक्तिरसामध्ये एक परकीय म्हणून एक प्रकरण आहे. बंगालमध्ये वैष्णव पंथ फार प्रसिद्ध आहे. म्हणजे वैष्णव पंथाची सगळ्यात जास्त गौडीय संप्रदाय ज्याला म्हणतो आपण, गौडीय म्हणजे या गौरांगांच्या नंतर आलेला, पण वैष्णव संप्रदाय त्याच्याही अगोदरपासून तिथं आहे. त्यापैकी एका संप्रदायामध्ये एक असा परकीय म्हणून एक प्रकरण आहे. त्या परकीयामध्ये आपली पत्नी सोडून दुसऱ्याच्या पत्नीबरोबर संभोग करणे असा एक त्याच्यामध्ये ते वामाचारामध्ये तो भाग आहे. पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वासनेचा अंग असता कामा नये असं ते काहीतरी विचित्र प्रकरण आहे. पण अशा प्रकरणामध्ये हा हलधर जो आहे तो ही परकीय सेवा देवीची करतो अशी कुणकुण लोकांना लागलेली होती. म्हणजे काही स्त्रियांचं येणं तिथं होतं. हे कळाल्यानंतर जेव्हा ठाकूरांना कळालं पण त्याला बोलायचं कोण? कारण त्या काळी असं होतं की अशा प्रकारचे जे ब्राह्मण होते ते जर शाप दिला तर काय करायचं, आणि खरोखर सत्यवचनी असायचे. आपण पाहिलं रामकुमार कसे होते, तसंच हे हलधर प्रकरण होतं. पण ठाकूरांना सांगितल्यावर ठाकूर घाबरले नाहीत. ठाकूर गेले आणि म्हणाले काय रे हलधर, असं असं मी ऐकतोय, इथं कुठली तरी बाई येते, कशाला करतोस तू? तो एकदम हलधर रागवला, म्हणाला तुला त्यातलं काहीही कळत नाही. तुझ्या मनामध्ये जो विचार आहे तसा त्याच्यामध्ये काहीही नसतं. यामध्ये वासनेचा लवलेशसुद्धा नाही. ठाकूर म्हणाले अरे मला माहिती आहे ते तू तसं करणार नाहीस, पण हे केल्यामुळे लोकांमध्ये असं तसं म्हणाल्यानंतर तो चिडला आणि म्हणाला तुम्ही जास्त काय बोलू नका नाही तर मग गडबड होईल, उद्या तोंडातून रक्त येईल म्हणाला. असं म्हणाला आणि बरोबर 24 तासामध्ये ठाकूरांच्या टाळूच्या वरच्या बाजूपासून रक्त यायला सुरुवात झाली. मोठा कागदाचा बोळा कापडाचा घेऊन असं दाबून जरी बघितलं तरी ते रक्त थांबेना. त्या रक्ताची वैशिष्ट्य असं होतं की ते चॉकलेटी रंगाचं रक्त होतं आणि ते इतकं घट्ट होतं की ठाकूरांच्या नाकातून जेव्हा ते जमिनीवर पडलं तेव्हा एखादी पारंबी लोंबावी तसं ते लोंबत होतं. ठाकूरांनी ते आपल्या हाताने काढलं, लोकांनी हृदयनी मदत केली त्यांना. आणि काय करायचं हे कोणालाच कळेना. आता याचं करायचं काय? पळत सगळे हलधराकडे गेले. हलधर बघायला हलधर पण रडायला लागला. म्हणाला काका मला हे असं काय होईल मला माहीत नाही. त्याला त्याच्याकडं मंत्राची शक्ती आहे, त्याची इतकी कल्पनाच नव्हती, पण त्याला उपाय पण माहीत नव्हता. ठाकूर मात्र शांत बसले होते. ते म्हणाले आई बघील काय बघून घ्यायचं ते. आता काय करायचं म्हटल्यानंतर त्यांनी असं लक्षात आलं कोणीतरी सुचवलं एक योगी आहे तिथं जवळ, त्यांना जाऊन विचाराल म्हणून. मग त्या योग्यांना बोलवून आणलं. ते हठयोगी होते. ते आले आणि म्हणाले बघितलं रक्ताचा रंग बघितला, ठाकूरांच्याकडे बघितलं, म्हणाले ही फक्त तुमच्यावर कालीमातेची कृपा आहे म्हणून हे झालं. ठाकूरांना माहिती होतं, ठाकूर काही बोलले नव्हते. बाकीच्या लोकांनी विचारलं झालंय काय नेमकं? ते म्हणाले सुषुम्ना नाडीतून रक्ताचा पूर्ण प्रवाह सहस्त्राराकडे चाललेला होता. हा जर सहस्त्रार चक्रामध्ये पोचला असता तर हा माणूस जड समाधी म्हणजे निर्विकल्प समाधीत गेला असता आणि हा मेला असता. त्याच्यानंतर याच्यातलं काहीच राहिलं नसतं. कारण एकदा सहस्त्रातून गेलं की त्याच्यातून प्राणासकट तो निघून गेला असता आणि मग हा आपल्याला मिळाला पण नसता. पण आईची कृपा असल्यामुळे वाटेत रस्त्यावर म्हणजे या टाळूच्या वरच्या बाजूला तोच प्रवाह खाली आल्यामुळे फुटून बाहेर आलेला आहे. काही काळजी करू नका म्हणाले. 1-2 दिवस जातील, हे थांबेल
पण हा जगेल. ही घटना त्यांच्या बाबतीत घडली. ठाकूरांना नंतर जेव्हा प्रश्न विचारला त्यांच्या उत्तरार्धामध्ये की हे काय प्रकरण होतं, त्यावेळेला ठाकूर म्हणाले, पहिली एक गोष्ट सांगा, हठयोगाचं कोण काही करतंय काय म्हणाले इथे. तर सगळे म्हणाले की ठाकूर तुमच्या परवानगीशिवाय गुरु आहात तुम्ही, तुमच्या परवानगीशिवाय आम्ही काय करणार, पण का करायचा नाही हठयोग. ठाकूरांनी सांगितलं अजिबात हठयोग करायचा नाही. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की हठयोग हा कलियुगामध्ये करता येणार नाही. हठयोग करण्यासाठी गुरुचं सतत सानिध्य आणि त्याला असणारे नियम इतके काटेकोर आहेत की जरा जरी इकडे तिकडे गेलं तरी माणूस एकतर वेडा होईल किंवा एकतर मरेल, अशी हठयोगाची हे आहे. ठाकूरांचं स्वतःच प्राणायाम आणि हठयोगाचे सगळेच प्रयोग अगोदर झालेले होते, त्यामुळे ठाकूर अधिकाराने त्याच्यावर बोलायचे. असं सगळं प्रकरण इथं झालेलं असताना आता परिस्थिती अशी होती की ठाकूरांना एकतर कामारपुकूरला जाणे परत, कारण आई बोलवत होती, इकडे नाहीतरी आता हलदर याच्याकडे लागलेलाच होता पूजेकडे, राधागोविंदाच्या हृदय कालीची पूजा करत होता. तेव्हा आता ठाकूरांना कामारपुकूर म्हणजे त्यांच्या गावाला पाठवायला हरकत नाही असा साधारण बूट निघाला होता. पण परिस्थिती तशी नव्हती. परिस्थिती नेमकी काय होती, ठाकूरांची साधना सुरू झालेलीच होती. 1856 ते 1859 हा त्यांच्या साधनेचा पहिला भाग, ज्या भागामध्ये आपण पाहिलं तसं त्यांना कालीमातेचं दर्शन झालं, भावाभिमुखता आली, भाव समाधीमध्ये जायला लागले, हे सगळ्यांची दर्शनं व्हायला लागली. याच काळामध्ये स्वामी ठाकूरांना असं वाटलं की अरे आपण सगळी साधना केली, आपलं घराचं दैवत काय, रघुराय. रघुरायाची लहानपासून आपण मनापासून प्रार्थना केली, पूजा केली, अर्चना केली, रघुरायाचं दर्शन कुठं आहे. रघुरायाचं दर्शन झालं नाही म्हणून मग त्यांनी असा विचार केला रघुराय कोणाकडे येतील, असा कोण आहे की ज्यांनी बोलल्याबरोबर रघुराय येतील, हनुमान. आणि ठाकूरांनी मग हनुमानाची भक्ती चालू केली. हनुमानाची भक्ती चालू करायची असा मनात संकल्प, सत्यसंकल्प आहे. जसा मनामध्ये संकल्प आला त्या क्षणापासून ठाकूर 4 पायावर आले. हे दोन्ही हात कायम खाली टेकलेले असायचे. त्याच्यानंतर जवळजवळ 3 महिने ठाकूर फक्त दोन्ही हात खाली, दोन्ही पाय खाली आणि वानराप्रमाणे उड्या मारत असत. या 3 महिन्यामध्ये ठाकूरांनी कोणताही आहार घेतला नाही, फक्त फळं. सोलून फळ दिलं तर ठाकूर खात नसत. तोंडातून शब्दाऐवजी बऱ्याच वेळेला हुंकार येत असे. आणि अशी हनुमानाची जी पूजा चालू केली त्या पूजेबद्दल ठाकूर स्वतः बोललेत. अवतार वरिष्ठ म्हणण्याचं कारण काय आहे तर हे आहे, ठाकूर स्वतः असं म्हणाले आपण तर हनुमान आहे की नाही याचीच मनात शंका घेतो. ठाकूरांनी आपल्या धोतराचा सोगा असा ठेवला होता की त्याची शेपूट निघावी मागे, आणि ती शेपूट त्यांना नेहमी अंगाला लागायची उड्या मारल्यानंतर, जसं वानराला नेहमी शेपूट लागल्याची जाणीव होते, इतक्या जाणीवेसकट त्यात होते. इतकंच नव्हे, ठाकूरांनी सांगितलं मी बोट लावून बघितलं की माझं माकड हाड 1 इंचानी वाढलेलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून मग प्रेमानंद महाराजांनी विचारलं अजून आहे का, म्हणाले नाही. म्हणाले हा भाव गेल्याबरोबर ते परत नॉर्मल झालं. इतक्या भावानी जेव्हा ते होते तेव्हा आता एकच त्याची परिणिती होणार होती, एक तर रामाचं दर्शन होणार, एक मी हनुमान आता रामाचं दर्शन होणार. असं म्हणत असताना त्यांच्या आयुष्यामधला, ठाकूरांच्या आयुष्यामधला एक दर्शनाचा प्रसंग घडला जो त्यांच्या आयुष्यामध्ये उघड्या डोळ्यांनी घडलेला आहे. आत्तापर्यंत झालेली मातेची दर्शनं ही बंद डोळ्यांनी झालेली आहेत. पंचवटीमध्ये उघड्या डोळ्यांनी बसलेली असताना त्यांच्या असं लक्षात आलं की असे सरळ समोर गंगेकडे बघत होते आणि बघता बघता असं लक्षात आलं की एक अत्यंत तेजपुंज, त्यांचे शब्द आहेत, अत्यंत तेजपुंज जिच्या शरीरातून सहस्त्रकिरणं बाहेर निघावीत, अत्यंत देखणी, चेहऱ्यावर अनुकंपा, दुःख आणि धृती हे तिन्ही असणारी, त्यांचे शब्द आहेत बरं काय, आणि असं असणारी अलंकाराने नटलेली अत्यंत देखणी आणि सुंदर घरंदाज स्त्री समोरून माझ्याकडे उत्तरेकडून येताना मला दिसली. त्याबरोबर ठाकूर तिच्याकडे बघत राहिले. ती आपल्याकडे येते याची त्यांना जाणीव आली, पण त्यांच्या लक्षात येईना ही कोण आहे. हे लक्षात कोण आहे असा विचार करत होते. ती पुढे येत होती, ठाकूर बघत होते. तेवढ्यात प्रचंड मोठा आवाज करून एक वानर वरून उडी मारली आणि त्यांनी सरळ त्या स्त्रीच्या पायात लोळून घेतली. त्याबरोबर ठाकूरांना कळालं जानकी माता समोर आलेली आहे. जानकी माता पुढे यायला लागली. ठाकूरांना कळेना, आणि जसं जसं तिचा प्रकाश ठाकूरांच्या अंगावर यायला लागला तसे तसे ठाकूरांच्या असं लक्षात आलं, आणि ठाकूरांच्या तोंडातून आई म्हणून मोठा आवाज निघाला. मा एवढेच म्हणाले ते, आणि
बेशुद्ध होणार तेवढ्यात ती पूर्ण जानकीची जी मूर्ती होती ती त्यांच्या शरीरामध्ये लुप्त झाली. हा अनुभव त्यांना या दास्यभक्तीनंतर रामाच्या ऐवजी जानकीचं दर्शन त्यांना या पद्धतीने मिळालं. आणि ठाकूरांनी नंतर एक फार छान उद्गार काढलेले आहेत. सगळं चांगलं होतं जानकीबद्दल, पण चेहऱ्यावर एक छोटीशी दुःखाची भावना होती. कदाचित मी जितकं सोसलं ना त्याहून जास्त जानकी मातेने सोसलेलं आहे, कारण संपूर्ण आयुष्य तिचं सोसण्यात गेलेलं आहे. ते तिच्या चेहऱ्यावर एक अशी लकीर दिसत होती. भव्यता होती, दिव्यता होती, अनुकंपा होती, प्रसन्नता होती, पण एक दुःखाची छटा होती. ते दुःख म्हणजे जानकी मातेने जे भोगलं. ठाकूरांचं वर्णन कसं आहे, प्रत्यक्ष दर्शनाचं वर्णन आहे. हे दर्शन त्यांच्या कमारपुकूरला जायच्या अगोदर त्यांना घडलं. याच्यानंतर दुसरी साधना कोणती झाली, कोणत्या कोणत्या प्रकारच्या साधना झाल्या, कोणत्या कोणत्या धर्माच्या साधना झाल्या, किती धर्माच्या साधना झाल्या, किती 64 तंत्राच्या साधना झाल्या, वैष्णवांच्या साधना झाल्या, सहजाच्या साधना झाल्या, नवरसाच्या साधना झाल्या, अंगीकाराच्या साधना झाल्या, औलीच्या साधना झाल्या, बौलच्या साधना झाल्या, इस्लामची साधना झाली. किती किती साधना रामकृष्णांनी केला. अवतार वरिष्ठ म्हणण्याचं कारण काय आहे? अवतार वरिष्ठ नाव तुम्ही आम्ही दिलेलं नाही आहे, विवेकानंदांनी दिलेलं नाव आहे अवतार वरिष्ठ. ते काय काय झालं आपण पुढच्या वेळेला बघूया. हरि ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.